हा, आता यांचं कसं आहे माहितीये का, साईडला मी आहे ना तुला टॅब्स, सब टॅब्स आणि हे दिलंय इथे साईडला. हा हे का? हा हा मेन्यू साइड बार आहे का? हा साईड बार आहे. ओके. हा चेंज करावा लागेल वेगळ्या डेटाबेस प्रमाणे. एवढं एवढं करून द्यायचंय त्यांना, एवढंच असलं पाहिजे त्यांच्या साईडमध्ये आपल्या, बाकी काहीच नाही. एवढेच फॉर्मॅट्स आणि एवढेच. ठीक आहे. अजून एक क्वालिटी डॉक्युमेंटेशनचा ऍड होईल, जो आपला आहे ना क्वालिटी डॉक्युमेंट्स, तर ते हे डिलिव्हर केलं ना आपण, त्याच्यानंतर तो वाला पार्ट करायचा आपल्याला. आणि युजर्स कुठले आहेत त्याच्यामध्ये? हा, युजर फक्त 4च आहेत. त्याच्यापैकी दोघांना सगळे ऍक्सेस असतील, सेल्स आणि अकाउंट्स त्यांना ऍक्सेस असेल, सगळं म्हणजे वरचं टोटल दोघांना टोटल ऍक्सेस. आणि दुसरे 2 जण असणार आहेत त्यांना फक्त कॅलिब्रेशनचा ऍक्सेस वरचा. हा काय, आधी फ्लो मी सांगते तुला, फ्लो सांगून घेते मी तुला. हा या साईडला SRF मिसिंग केलं वाटतं, या साईडला ये ना. मी करू का शेअर स्क्रीन? हॅलो, हा हा मी करू शेअर स्क्रीन? हा चालेल. बरोबर. तू रेकॉर्ड करतोयस ना? हा चालू आहे. दिसते स्क्रीन माझी? हा हा आता हे तुला साईड मेनू हे घ्यायचे, साईड मेन्यूज घ्यायचे आपल्या याच्यामध्ये आहे तसं. आता आपल्या सिस्टमशीच मी कम्पेअर करूनच तुला सांगते. त्याच्यामध्ये असेल तुझे क्रिएट SRF लिंक. ठीक आहे, जसं आपल्या कस्टमरच्या इथून तुम्ही क्रिएट लिंक करता, ठीक आहे, तसंच ह्याच्यासाठी करावं लागेल. फक्त आता डिफरन्स असं असेल की तुला त्याच्यामध्ये क्लीन रूमची लिंक आहे ना, ती काढून टाकावी लागेल, फक्त कॅलिब्रेशनची लिंक असेल, आणि ती लिंक क्रिएट करून ते क्लायंटला हे शेअर करते. ओके. आता क्लायंट जे काही डिटेल्स फिलअप करेल, सेम आपल्याकडे जे SRF मध्ये जे डिटेल्स आहेत ना, ते सेमच ठेवायचे. त्याच्यामध्ये जर काही मिसिंग असतील ना फील्ड्स, ते फील्ड्स आपल्याला इनिशियल अनालिसिस रिपोर्ट मध्ये असतील. ठीक आहे, आपण इनिशियल अनालिसिस रिपोर्ट बघूया आपण नंतर. एक एक फॉर्मॅट बघूया मग नंतर. ठीक आहे, SRF मध्ये जे कस्टमर डिटेल्स एंटर करतील ते तुझे इनिशियल अनालिसिस रिपोर्ट मध्ये येतील. ओके. इंजिनियर काय करतो, ते डिटेल्स सगळे व्हेरीफाय करतो आणि तिथे व्हेरीफाय बटन असेल आणि व्हेरीफाय बटन क्लिक करून ते पुढे जाईल. ओके, हे डिटेल्स ऑटोमॅटिकली याच्याकडून येतील. आता जर SRF क्रिएट झालेला नसेल तर इथून डायरेक्ट इनिशियल अनालिसिस रिपोर्ट क्रिएट करण्याचा पण ऑप्शन असला पाहिजे. ऍड इनिशियल अनालिसिस रिपोर्ट. कळलं तुला? हा हा हॅलो रोहन. हा हा ठीक आहे, तू रिस्पॉन्स देणार नसेल तर ओके, मी बोलत जाईल. हा, जर काय असेल तर विचार लगेच. म्हणजे इथे जे डिटेल्स कस्टमर फिलअप करेल ते तो सगळा डेटा इकडे येईल, किंवा इकडेच हे लोक जनरेट पण करू शकतात डिटेल्स सगळे. त्याच्यानंतर वर्क ऑर्डर टू बी क्रिएटेड हा पण फॉर्मॅट आहे. इथून व्हेरीफाय झाल्यानंतर हा ऑटोमॅटिकली क्रिएट होईल, त्याला ते ओके करतील. ठीक आहे, त्याला एक्सेप्टेड किंवा आपण ओके सबमिट बटन क्लिक करूया, बटन ऍड करूया आणि वर्क ऑर्डर क्रिएट होईल. ह्याच्यामध्ये पण हा डेटा सिमिलरच येणार आहे. ओके. आता हे तिन्ही पण रिपोर्ट आहेत ना, ह्याच्यामध्ये
हे डिटेल्स आहेत ना ते प्रिंट करता आले पाहिजेत. जसा फॉर्मॅट त्यांनी एक्सेलचे फॉर्मॅट्स दिलेत ना ते त्यांना डाउनलोड करता आले पाहिजेत. तो डिटेल्स करता म्हणजे तुला डाउनलोड आणि प्रिंट किंवा प्रिंट असं पण ऑप्शन आपल्याला द्यायचंय. त्याच्यानंतर हेच डिटेल्स इन्स्ट्रुमेंटचे डिटेल्स आहेत त्याच्यामध्ये कॅलिब्रेशन रेकॉर्ड क्रिएट होईल. आपली जी सिस्टम आहे ना जसं तू SRF मधून आणतोयस ना तेच सिस्टम तुला यूज करायचे आणि कॅलिब्रेशन सर्टिफिकेट जनरेट होईल. आता इथे वेगळं काय आहे माहितीये का हे आपल्याला करायचं या वेळेला की तुझे इन्स्ट्रुमेंटचे डिटेल्स आले याच्यामध्ये. ठीक आहे, मी ना इकडे स्कोप हे ऍड केलंय. हे स्कोप जे आहे ना ते ऍड केलंय. इथे फक्त प्रेशर पॅरामीटर आहे यांच्याकडे, बाकी कोणताही पॅरामीटर नाहीये. तर मी हा स्कोपच्या जे डिटेल्स तुला आपण काय काय ऍड करतो इकडे मास्टर इन्स्ट्रुमेंट आपण सिलेक्ट करतो, रेंज सिलेक्ट करतो आपण आणि काय सिलेक्ट करतो आपण रीडिंग्स ऍड करतो. बरोबर ना? सॉरी स्कोप वगैरे अजून काय केलंच नाहीये इम्प्लिमेंट. माहितीये मला तेच आपल्याला इथे इम्प्लिमेंट करायचंय. ते आपल्या MVB ला पण आपल्याला इम्प्लिमेंट करायचंय आणि ह्याच्यामध्ये पण करायचंय. तर त्याच्यानुसार कसं तुझं ऑटोमॅटिकली तुझे मास्टर इन्स्ट्रुमेंटचे डिटेल्स आहेत ना ते फेच होतील. ठीक आहे, तर ते डेप्थ मध्ये मी सांगते. इथे मास्टर इन्स्ट्रुमेंट फेच झाले, तुझे बाकीचे डिटेल्स फेच होतील. SOPचे डिटेल्स, SOPचा नेम म्हणजे आहे ते डिटेल्स फेच होतील. म्हणजे फक्त तुला याच्यामध्ये ना रीडिंग्स ऍड करायचे राहतील फक्त. ठीक आहे, रीडिंग्स. त्याच्यानंतर रॉ डेटा शीटचा फॉर्मॅट आहे ना तो कॅलिब्रेशन सर्टिफिकेटच असतो, सेमच असतो. आपण फॉर्मॅट बघून घेऊया. ठीक आहे, हे डिटेल्स तुझे रीडिंग्स वगैरे ज्या इथे तू एंटर केलेले असतील ना तर कॅलिब्रेशन सर्टिफिकेट आणि रॉ डेटा शीट हे एकत्रच तुझे क्रिएट होतील. ठीक आहे, त्यानंतर हे झाल्यानंतर तुला चलन क्रिएट करायचंय. चलन क्रिएट जे कॅलिब्रेशन सर्टिफिकेट बनवलं त्याचं चलन म्हणजे जाणार तुझ्या डिटेल्स त्याचे जाणार परत रिटनेबल मध्ये, सॉरी नॉन रिटनेबल मध्ये जाणार. ओके, आणि रिटनेबलचे जे चलन्स आहेत ते क्लायंट क्रिएट करणार त्याच मोमेंटला. इथे मास्टर इन्स्ट्रुमेंटचं चलन म्हणजे कसं माहितीये का डिलिव्हरी चलन आहे. इन आउट रजिस्टर आहे ना आपल्याकडे, नाहीये ना याच्यामध्ये, MVB मध्ये नाहीये. इन आउट रजिस्टर नाहीये ना? नाहीये. ओके, हा सिंपल फॉर्म आहे आपला. तर हा क्रिएट फॉर्मॅट मधून करावा लागेल. ठीक आहे, एक रिटनेबल आणि एक नॉन रिटनेबल आहे. ओके, ओके, एक चलन रिटनेबल आहे, एक चलन नॉन रिटनेबल आहे. रिटनेबल म्हणजे तुझे मास्टर इन्स्ट्रुमेंट जे तू बाहेर घेऊन जातो ना त्याचं डॉक्युमेंट हे क्रिएट करतात की सो अँड सो. RGB कसं बनवलं आपण आता, आपण RGB आय थिंक कॅलिब्रेशन साठी नाही बनवलंय, बरोबर ना? आणि ती प्रोसेस पण आपण ती थोडी डिफरंट आहे आपली प्रोसेस, आणि इकडे ही प्रोसेस आपल्याला डिफरंट करायची. ह्याचा फॉर्मॅट आपण बघू. तर त्या कॅलिब्रेशन सर्टिफिकेट ज्याचं जनरेट होईल ना त्याचं चलन नॉन रिटनेबल क्रिएट होईल आणि चलन रिटनेबल हे वेगळं क्रिएट होईल त्याचं. ओके, म्हणजे क्रिएट कोण करणार? ते त्यांचेच एम्प्लॉई ते लोक करणार क्रिएट. नाही एक्झॅक्ट माहिती पाहिजे कोण क्रिएट करणार आहे ते, नंतर मग चेंज करायला प्रॉब्लेम होतो. युजर ना आता त्यांच्यापैकी त्यांच्याकडे असे काही हे नाही केलेलं आहे. त्यांचा तू पकडू शकतो एकच युजर आहे, समजलं का? त्यांचा फक्त एकच युजर आहे. फक्त आपल्याला आहे ना कॅलिब्रेशन इंजिनियर एक दोनच युजर्स पकडू शकतो, कॅलिब्रेशन इंजिनियर आणि एक टेक्निकल मॅनेजर आणि एक क्वालिटी मॅनेजर, असे 3 युजर्स आपण पकडू शकतो. ठीक आहे, पण क्वालिटी मॅनेजर आणि टेक्निकल मॅनेजरला ह्या सगळ्याचे ऍक्सेस पाहिजे, म्हणजे ते क्रिएट पण करू शकतात. आणि मग एकाने क्रिएट केलं कॅलिब्रेशन सर्टिफिकेट तर दुसरा जो क्वालिटी मॅनेजर आहे ना तो ते अप्रूव्ह करू शकतो, दुसरा क्वालिटी मॅनेजर. समजलं?
कॅलिब्रेशन इंजिनियर 2 आहेत त्यांच्याकडे. आणि हे पण ते लोक सुद्धा करू शकतात. छोटी टीम आहे त्यांची, त्यामुळे सगळं एक तेच लोक करतात. रॉ डेटा शीट म्हणजे तुझी कॅलिब्रेशन सर्टिफिकेट जसं जनरेट होतं ना तसंच जनरेट होतं, पण फक्त फॉर्मॅट वेगळा आहे त्याचा रॉ डेटा शीटचा. ऍक्च्युअली रॉ डेटा शीट हँड रिटन असतं आणि ते म्हटले की आम्हाला प्रिंटेड मध्ये असेल तरी चालेल, आम्ही प्रिंट घेऊ आणि त्याला साईन करू. आणि चलन क्रिएट झालं त्याच्यानंतर मग ते इनव्हॉइस त्याच बेसिसवर इनव्हॉइस क्रिएट होईल. ओके. आता इथून क्वेश्चन असा आहे की इथून तू फ्लो कसा घेणार. तर आपण कोटेशन वाईज जो फ्लो आहे ना त्यांचा तो फ्लो घेऊया आपण. नाही सॉरी, SRF किंवा इनिशियल अनालिसिस रिपोर्ट आहे ना त्यानुसार फ्लो घेऊया. कारण की कोटेशन कदाचित आपण रेफरन्स देऊया कोटेशनचा फक्त, पण आपण नंबरवर आपण बघ फ्लो घेतो. क्लीन रूम व्हॅलिडेशन वर बघ तू काय सिलेक्ट करायचं, RGP सिलेक्ट करायचास बरोबर ना, किंवा RGP मध्ये कोटेशन नंबर सिलेक्ट करायचा आणि त्याच्या अंडर सगळं होतं. तर इकडे आपल्याला आहे ना इनिशियल अनालिसिसचा रिपोर्ट जो आहे ना त्याच्या बेसिसवर त्याचा जो नंबर आहे ना तो आपल्याला फ्लो घ्यायचा आहे. कळलं? नाही. आता आपण फॉर्मॅट वाईजच बघूया. ठीक आहे. आता पहिलं काय आलं तुझं, पहिलं कोटेशन, तुझं पहिला इन्क्वायरी आली. इन्क्वायरीचा आपला फॉर्म आपण काय चेंजेस करायचे ते तुला कोटेशन फॉर्मॅट मधून चेंज करायचंय. इन्क्वायरीच्या लिस्ट मध्ये नाही, आपलं इन्क्वायरीची लिस्ट सेमच आहे, त्याच्यामध्ये काहीच गरज नाही चेंज करायची. कोटेशनचा तुझा जनरेट झाला, किती इन्स्ट्रुमेंटचे क्वांटिटी आहे हे सगळं क्वांटिटी आलं. इथे कोटेशन नंबर तुझा क्रिएट होईल, कोटेशन डेट. ओके. हा इंडिपेंडंट आहे. त्याच्यानंतर त्या कोटेशनच्या अगेन्स्ट PO अपलोड होईल. ओके. आणि तो कस्टमर्स लिस्ट मध्ये जाईल. करेक्ट ना? हा आपल्या फ्लो सारखा आला बरोबर. रोहन हे रेकॉर्डिंग करून ठेवा आपल्याकडे, समजा इन केस कधी परत तुला लागलं काही, समजा करतोय कंटिन्यू. मी आहे ऑनलाईन आहे. कस्टमर लिस्ट आशिष तू पण काय कोटेशन मध्ये जाईल ना तो लिस्ट क्रिएट केला तर. कोटेशन लिस्ट मध्ये तर इथे क्रिएट कोटेशन लिस्ट मध्ये तर आलंच. ठीक आहे. आता ते कस्टमरचे डिटेल्स जे होते ते इन्क्वायरी डिटेल्स मध्ये होते तुझे, बरोबर ना? हा तो तर लीडचाच डेटा आहे ना फक्त. इन्क्वायरी लीडचाच डेटा आहे. हा लीड्सचा डेटा आहे बरोबर. आणि त्याच्यानंतर तुझा तो कस्टमर झाला ना, कोटेशनला तुला ऑर्डर दिल्यानंतर तो तुझा कस्टमर झाला. अप्रूव्ह झाल्यावरती ना. करेक्ट. कस्टमर ही फक्त ही लीड्स आहे. हा तुझे कस्टमर्स नाही आहेत. आपल्या सिस्टम मध्ये आता बघितलं तर ते असं हे समजलं ना तुला? हा एक्झिस्टिंग सॉफ्टवेअर आहे तसंच आहे ना. हा त्याच्यामध्ये तुला आहे ना, मी एकदा आपल्या याच्यामध्ये डिस्कस करू आपण डेप्थ मध्ये त्याच्या एक पार्ट. एक्झिस्टिंग मध्ये काय चेंजेस करायचे, पण तुला नवीन काय चेंज करायचं ते इम्पॉर्टंट आहे ना पहिला. आपल्याला फील्ड्स वगैरे ते सगळे बरोबर बघून घ्यायला लागतील. डॅशबोर्ड वर काम करायचं. हे बघ आता आपलं लीड्स तुझं येतात. ठीक आहे. थर्ड पार्टी क्लायंट पण असू दे त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये ना आपले फॉर्म्स चेंज होतील. आता इथे नाही, ह्याचा तसाच राहील, कस्टमर्सचा पण तसाच राहील, कोटेशनचा फक्त चेंज होईल ऍड कोटेशन मध्ये. बरोबर आहे. आता याच्यात एक सजेशन आहे माझं, मी तुला सांगतो. आता आपण सगळीकडे काय केलेलं आहे, ऍड कोटेशन लिस्ट ऑफ कोटेशन. ओके. तर ऍड कोटेशन लिस्ट ऑफ कोटेशन हे दोन्ही निघून जाईल. कोटेशन वर क्लिक केलं की डायरेक्ट लिस्ट पहिले. हा आणि तिथे ऍडचं बटन. बस एकच फॉर्म. हा हे फक्त हे सिंपल करून टाके, असं डबल नको. ओके. ठीक आहे. हेच आपण प्रत्येक इथे करणार, कारण की प्रत्येक ठिकाणी आपले ऍक्च्युअली बघायला गेलात तर 3 क्लिक होतात. म्हणजे फर्स्ट क्लिक होते तिथे,
सेकंड क्लिक होते लिस्ट वरती आणि मग बघायला परत थर्ड क्लिक होते. तर सगळं ते जाणार. फॉर्म असेच राहणार. फक्त करेक्ट. त्यांना ऍड केला की ऍड वरती येणार, तिथनं ऍड झालं की डायरेक्ट तुला लिस्ट वरतीच दिसेल. आणि इन केस जर तिथे काहीच ऍड नाहीये तर फक्त ब्लँक दिसेल आणि फक्त तो टेबलचा वरचा पार्ट दिसेल. दॅट्स इट. करेक्ट करेक्ट. फक्त कोटे इनव्हॉइसेसच ठेव, फक्त कोटेशनच ठेव. येस ठीक आहे. राईट. आणि थर्ड पार्टी क्लायंटचं पण असू दे. ठीक हो आहे. ते तसं असू दे. फक्त प्रत्येकाचे जे लिस्ट आणि हे आहेत ना ते कमी हा. होणार, ते एक एक वर येणार. दॅट्स इट. माझं सजेशन ते होतं. करेक्ट. हे असंच कर आशिष. आणि आहे ना हे बघ, ह्याच्यामध्ये तुझा हा बाकीचा पार्ट आहे ना हा सेमच राहणार रोहन. फक्त हे बघ, हे आहे ना इकडे आपण जो पार्ट केलाय ना पर डे चार्ज, नंबर ऑफ डेज, इक्विपमेंट वाईज, हे तुझं सगळं निघून जाईल. ठीक आहे. इथे तुझं क्वांटिटी आणि प्रॉडक्ट लिस्ट येईल. एक सेकंड. आता त्यांच्या फॉर्मॅट नुसार हा त्यांचा सीजन, आयटम डिस्क्रिप्शन, रेंज, टाईप, क्वांटिटी, युनिट रेट, हे आपल्याला ऍड करावं लागेल इकडे, हा पार्ट. ठीक आणि आहे. तो सिलेक्टेड असेल का प्राइस लिस्ट मग काढून टाकावं लागेल ना? नाही, प्राइस लिस्ट मी मागवते त्यांच्याकडे, त्यांना ते फिक्स करायला सांगते प्राइस लिस्ट. आणि तसंच सेम आपण कसं दिलंय की मॅन्युअली पण चेंज करू शकतो आणि प्राइस लिस्ट डायरेक्ट पण येते. ठीक आहे. आशिष, मी तुला ना लिस्ट मी बनवली आहे, ते अजून थोडा डेटा त्याच्यामध्ये आपल्याला त्यांच्याकडून हवाय. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर हे ऍड केलं. इकडे तुला फील्ड्स ऍड करावे लागतील की सिलेक्ट साईट लोकेशन असू दे. ठीक आहे. आयटम डिस्क्रिप्शन, रेंज, टाईप, क्वांटिटी, युनिट रेट, सेम. हे पण राहू दे. हे अकोमोडेशन, ट्रॅव्हलिंग, पिकअप अँड डिलिव्हरी, ट्रेनिंग, हे पण राहू दे त्या गोष्टी. पण ते नाहीये ना फॉर्म मध्ये. काय ते बघ Quotation. ते ना, एक मिनिट. फॉर्म मध्ये नाहीये, पण त्यांचे इकडे ऍड होऊ शकतात कोटेशन मध्ये एक एक्स्ट्रा चार्जेस म्हणून. इकडे बघ व्हाईट कलरचा आहे ना ग्लास, ते शॅम्पू वगैरे ठेवलंय ना त्याच्या मागे मागे व्हाईट कलरचा ग्लास आहे पण मिल्कशेकचा. हे चार्जेस असू दे रोहन. तुझा बाळा मी तुला सांगते. तिथे पाऊस ठेवलाय ना ते आयटम डिस्क्रिप्शन मधून मग नंतर त्यांना एक्स्ट्रा लावायचे असेल तर इनव्हॉइसेस मध्ये ते लावणारच वरती पण चार्जेस, पण हे जर कोटेशन मध्ये पण असेल तर बेटर राहील त्यांना. ठीक आहे. ठीक आहे. हेच फक्त एवढाच चेंज करायचा पार्ट तुला. त्याच्यानंतर आपलं काय आहे, प्राइस लिस्टचा फॉर्म कसा आहे. जीएसटी वगैरे टॅक्स. प्राइस लिस्ट मध्ये पण इन्स्ट्रुमेंट नेम येईल, इन्स्ट्रुमेंट नेम आणि त्याचे चार्जेस असे हेच येईल. प्री सिलेक्ट इक्विपमेंट आणि त्याचे चार्जेस, प्रेशर हे, आणि रेंज पण असेल ह्याच्यामध्ये. रेंज आपल्याला करावं लागेल. ऍड इन्स्ट्रुमेंट. त्यांची काही प्राइस लिस्ट नाहीये, ते हिशोबाने देत असतील, पण आपण त्यांच्याकडून प्राइस लिस्ट, टेंटेटिव्ह प्राइस लिस्ट हे करून घेऊया, बनवून घेऊया. म्हणजे ऑटोमॅटिकली येते. पेमेंट्स कशासाठी बनवलं? पेमेंटचं काय आहे? पेमेंट आलंय ते ना? हे तुम्हाला आता क्लायंट तिकडून पेमेंट करतो ना, क्लायंटचं पण लॉगिन पोर्टल आहे ना, सो मग त्यांनी काही पेमेंट आता तू ह्यांना पण क्लायंटचं लॉगिन पोर्टल देतोयस का? ऍज ऑफ नाऊ आपण काय बोललो नाहीये. कारण की क्लायंट समोर ते खूप डेटाबेस वगैरे ते सगळं खूप वाढणार ना आशिष, कसं मग करणार आहे? काय म्हणते?
मी काय त्यांना कस्टमर पोर्टलचं काय बोललेले नाहीये त्यांना. ठीक आहे ना, राहू दे ना, नो इश्यू. पोर्टलला. ऍज ऑफ नाऊ आपण काही कमिटमेंट त्याच्याबद्दल नाही केलेली आहे. हे आपण कशासाठी डेव्हलप केलेलं की आपल्याला फॉर एक्झाम्पल क्लायंट्सना पण मॅनेज करतो. म्हणजे फार्मावाल्यांना पण आपण सांगत होतो की सर बघा तुमचं इझी होईल, तुम्ही तुमच्या कॅलिब्रेशन वाल्यांना कंपल्सरी सांगा की आमचं सॉफ्टवेअर यूज करायला. म्हणून फक्त ती आपण गोष्ट अपडेट करून घेतलेली. परचेस ऑर्डर आता ही ते डायरेक्ट दिसतेय ना कस्टमरच्या पोर्टल मधून, तर हो. इकडे मला अपलोड करायचंय परचेस ऑर्डर मॅन्युअल इथे. म्हणजे हे लोकच अपलोड करणार परचेस ऑर्डर कोण? परचेस ऑर्डर कस्टमर अपलोड करतो ना. हा, आपण कस्टमर त्यांना ईमेल वर देईल ना. आता कस्टमर पोर्टल नाहीये ना, हा, ओके. हा, मग इकडे मला कस्टमर पोर्टल ठीक आहे. म्हणजे वेंडरच तोच ऍड करू इकडे. ठीक आहे, चल. ठीक आहे, इथे अपलोडचा करावा लागेल सिस्टम. ठीक आहे, हे पाहिजे तर तुम्ही पण लिहून घेतायत ना. हो, रोहन. हा हा. हा, रेकॉर्डिंग चालू ठेव. हा, ठीक हा, आहे. चालेल चालेल. ओके, तर Continue. हा, तर हे आपल्यासारखाच फ्लो. मग त्याचं तेच डिटेल्स तुझे इनव्हॉइसेस मध्ये पण येणार. आणि इनव्हॉइस क्रिएट येईल. मी इनव्हॉइसचा ऍड नाही केलं actually. सर्टिफिकेट सबमिट होईल आणि हॅलो, हा, स्क्रीन काय फ्रीज केली का? नाही, स्क्रीन वर्क नाही करत आहे. ते ऍड केलंय का तुम्ही कुठलं तरी? ते पॉज झालंय तिकडे. एक मिनिट मी बघतो. आता दिसते स्क्रीन. हा, आता दिस. ओके, आता हे ह्याच्यामध्ये पण SRF ची लिंक आपण कस्टमरच्या ह्याच्यातून क्रिएट करतोय. ठीक आहे, त्याच्यामध्ये फक्त तुमचं क्लीन रूम व्हॅलिडेशनची पण लिंक क्रिएट होते ना, तर ती काढून टाका आणि SRF चीच लिंक ठेवा, फक्त कॅलिब्रेशनचीच लिंक ठेवा. ओके, आता आपण त्याच्यानंतर जे डिटेल्स क्लायंट त्यांचा एंटर करेल ते डिटेल्स तुझ्या इनिशियल अनालिसिस रिपोर्टला येतील. इनिशियल अनालिसिस रिपोर्ट आपण हा फॉर्मॅट चेक करूया. म्हणजे हा SRFच आहे, SRFचीच लिस्ट आहे. हा, हे बघ फक्त नेम आता चेंज केलंय त्यांचं. त्यांना. हा, आता हे त्यांचं. हा, फक्त नेम चेंज आहे त्यांचं. तुला म्हणजे कसं माहितीये का, यांची नावं, प्रत्येकाची नावं वगैरे पण यांचं सगळं वेगवेगळं असतं रे. आता हे अनालिसिस नंबर आहे, इनिशियल अनालिसिस नंबर. ठीक आहे, आता आपल्याला ह्या नंबरच्या बेसिसवर आपल्याला ते सगळं घ्यायचंय. आता लॉग हे कसं करतात माहितीये का, इकडे एंटर करतात डिटेल्स आणि मग ते इथे येऊन मग हा फॉर्मॅट त्यांचा क्रिएट होतो. ठीक आहे, तर तुला फक्त हा प्रिंट साठी फॉर्मॅट आहे हा वाला. हा जो फॉर्मॅट आहे ना, हा प्रिंट साठी आहे, तर तुला ह्याच्यावरच लक्ष द्यायच्यात. आणि हे फील्ड्स आहेत, सेमच फील्ड्स आहेत बघ. हा एक रेंजचा पॉइंट आहे ना मला रोहन, हा शेवटला जरा आपण डिस्कस करूया रेंजचा गोष्ट प्रॉपरली. ठीक आहे, हे डिस्क्रिप्शन आलं तुझं आणि हे सगळं आलं. हॅलो, हॅलो, बोल. स्क्रीन फ्रीज होते सारखी सारखी, म्हणजे एरो तर चालतच नाहीये. खूपच म्हणजे व्हॉइस एकदम फास्ट आहे आणि इकडे कर्सर दिसतच नाहीये. हा काय, हा, काय माहिती.
नेटवर्क आशिष तुला बरोबर दिसतंय का रे? मला दिसत होतं. व्यवस्थित दिसत होतं माझ्या हो व्हॉइस सोबत हे. हो मग हो रोहन तुझा नेटवर्कचा इश्यू आहे का? वायफाय तर आहे, ओके ट्रान्झिशन नीट नाही होते ह्याच्यामध्ये. ओके ओके म्हणजे स्लो होत होतं. हा टीम्स खूपच. टीम्सचा नाही होऊ शकत. टीम्सचा करू शकतो का? अरे पण टीम्सवर रेकॉर्डिंग नाही होत. स्क्रीन रेकॉर्ड करून घे ना. तुझ्याकडे स्क्रीन रेकॉर्ड होते का रोहन? हा होते ना. मी जसं पण एक्सटर्नल ऍप्लिकेशन यूज करते रेकॉर्डिंगसाठी. एकदा परत ट्राय कर. ऐक, परत सेम झालं तर मग त्याच्यावर करू. आता चालू आहे ना, मग परत बरोबर. सगळं व्हायला एकदा फक्त ट्राय कर. रोहन प्रॉब्लेम आला ना तर लगेच सांग. हा इनिशियल अनालिसिस रिपोर्ट वर होतो आपण. ठीक आहे. हे बघ इन्स्ट्रुमेंट आयटम डिस्क्रिप्शनच आहे इकडे. मेक, मॉडेल, अॅक्युरेसी, रेंज, कॅलिब्रेशन फ्रिक्वेन्सी, ओके, सिरियल नंबर दिला, आयडी नंबर, टाइप ऑफ कॅलिब्रेशन, एनेबल, डिलिव्हरी स्टँडर्ड, पेमेंट, हा हे काय इकडे at a time रिमार्कच्या चे. ह्याच्यामध्ये रिमार्कच्या ह्याच्यामध्ये 3 आहेत ना फील्ड्स. हा टाइप हा ऑफ कॅलिब्रेशन ते काय आहे नक्की? हा टाइप ऑफ कॅलिब्रेशन त्यांचे काय आहेत? 2 आहेत त्यांच्याकडे अॅक्रेडिशन. एफडीएस अॅक्रेडिशन आहे आणि एनएबीएल अॅक्रेडिशन आहे. हा. ठीक आहे. तर ते ड्युरिंग एसआरएफ फॉर्म फिलअप करणार ना क्लायंट, तेव्हाच ते फिलअप होणार. तर तुझं काय होणार माहितीये का? एक कॅलिब्रेशन रेकॉर्ड जर त्यांनी एफडीएस सिलेक्ट केला असेल ना, तर ते एफडीएसच्या लिस्ट मध्ये जाणार. तिकडे वेगळी लिस्ट असणार. आणि जर त्यांनी एनएबीएल सिलेक्ट केला ना क्लायंटने, की त्यांना एनएबीएल अॅक्रेडिशन पाहिजे, तर तुझ्या एनएबीएल अॅक्रेडिशन मध्ये जाईल लिस्ट मध्ये. इथे बघ मी इकडे बघ एक कॅलिब्रेशन रेकॉर्ड एनएबीएल, कॅलिब्रेशन रेकॉर्ड एफडीएस. तर ह्यांची सिक्वेन्स जी कॅलिब्रेशन सर्टिफिकेटची सिक्वेन्स आहे ना, त्याचा 1 to 3 वेगळं असणार आहे एनएबीएलचं. ओके. आणि एफडीएसचा सिक्वेन्स आहे ना, तो 1 to 3 असणार. कळलं? पण ते दोन्ही पण समजा इन्स्ट्रुमेंट असतील तर ते एकसाथच टाकतील का एनएबीएल आणि एफडीएस पण? एक कस्टमर एकाचाच असणार आहे. इधर एनेबलचा असणार नाही तर एफडीएसचा असणार आहे. एकाचा Mix एफडीएस नसणार ना? एकाचा हा म्हणजे कंबाईन नसणार ना ते? नाही कंबाईन नसणार. जर तसं असेल तर त्यांना ते 2 एसआरएफ क्रिएट करायला लागते. म्हणजे आता एकाच कस्टमरकडे 2 इन्स्ट्रुमेंट आहे. एक पाहिजे त्यांना एनएबीएल आणि एक पाहिजे त्यांना एफडीएस. तर ते एक एसआरएफ एनएबीएलच्या इन्स्ट्रुमेंट आणि त्याच्यात एकाच इन्स्ट्रुमेंट ऍड करते आणि दुसरा एसआरएफ सेम फिलअप करतील, पण त्याच्यामध्ये एफडीएस सिलेक्ट करतील आणि त्याच्यात दुसरा वाला इन्स्ट्रुमेंट ऍड करतील. समजलं? हा आणि चलानचे डिटेल्स त्यामध्ये दाखवले. ते सेमच. पण ते ते असं जनरेट कधी केलेत ते? हा क्रिएट कधी केलेत ते? चलनचे डिटेल्स हा थांब ना, आपण एक जाऊया ना, चलनवर येऊया ना. इकडे कळलं का तुला एवढा इनिशियल अनालिसिस रिपोर्ट मध्ये? हा जो एसआरएफ ची जो डेटा फिल करणार आहे तो इनिशियल अनालिसिस मध्ये दिसला पाहिजे ना तो. हा आता थांब मी तुला सांगते. आता तुझ्या एसआरएफ मध्ये क्लायंटने ना एफडीएस सिलेक्ट करू दे, एनएबीएल सिलेक्ट करू दे. ठीक आहे. तोच डेटा इकडे तुझा येणार आणि ह्याचा 1 to 3 सिरियल नंबर लागणार. ओके. म्हणजे इथे एनएबीएल ची लिस्ट पण ह्याच्यामध्येच, एफडीएस ची लिस्ट पण ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर तुझं सेम वर्क ऑर्डरचा फॉर्मॅट. एक मिनिट, वर्क ऑर्डरचा फॉर्मॅट ट्रान्झिशन नाही होते थांबा. आता नाही होते. थांब, स्लोली जाऊया आपण. आता ह्या फॉर्मॅट मध्ये पण काय आहे बघ वेगळं. नाही झाली अजून चेंज स्क्रीन. हा आता दिसते. ओके. आता बघ हे सेम आहे. इकडे बघ काय आलंय तुझा, फक्त सेल्स ऑर्डर नंबर जनरेट झालाय. लॅब ऑर्डर, सेल्स ऑर्डर नंबर ते एकच ग्रुप आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर डेट जनरेट झाली त्याची, पीओ नंबर तो आपला डेटा आलेलाच आहे त्या पीओच्या अगेन्स्ट आहे, तर ते पीओच्या अगेन्स्ट येईल. ठीक आहे.
तर हे कॉन्टॅक्ट पर्सन वगैरे येतात ते कस्टमर्स डिटेल्स मधून सगळे येतीलच. आता हे सेमच डिटेल्स आहेत बघ, रेंज, टाईप, क्वांटिटी, अॅक्युरसी, रिमार्क, लॅब ऑर्डर क्रिएट झाली. सेम डिटेल्स आले इकडे पण. हा डेटा कधी येणार लॅब ऑर्डर? जेव्हा फिल करणार का सगळं अप्रूव्ह झाल्यानंतर, पीओ वगैरे अपलोड केल्यानंतर? इनिशियल अनालिसिस रिपोर्ट झाला ना, हा, इथून व्हेरीफाय झाला ना, तर ते सगळे डिटेल्स वर्क ऑर्डरच्या लिस्ट मध्ये येतील आणि त्या डिटेल्सना एक सेल्स ऑर्डरचा नंबर क्रिएट होईल. म्हणजे व्हेरीफाय केल्यानंतरच कन्वर्ट होईल वर्क ऑर्डर मध्ये. येस. मग तिकडे जाऊन ते लोक सबमिट करतील आणि त्याला डाउनलोड करतील. इथून व्हेरीफाय केलं, ओके, इथून लगेच मग हे डाउनलोड केलं व्हेरीफाय बटन करून, लगेच माझे डिटेल्स इकडे येतील. बरोबर. हा रोहन, दिसते स्क्रीन माझी? हा दिसतीये. डिटेल्स लगेच मला इथून मी व्हेरीफाय केला तर माझे डिटेल्स लगेच इकडे द्यायला पाहिजे आणि इथे त्याचा सेल्स ऑर्डर जनरेट झाला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर इकडून मी ओके सबमिट केलं, ओके, वर्क ऑर्डरच्या टू बी क्रिएटेड मध्ये. ठीक आहे. तर इथे माझे कॅलिब्रेशन रेकॉर्ड क्रिएट होईल. माझे सगळं इंडिव्हिज्युअली आपलं जसं आहे फॉर्मॅट कॅलिब्रेशन रेकॉर्डचा तसंच क्रिएट होणार. रिपीट कराल का? हा, म्हणजे आता तुझं वर्क ऑर्डरची ही कस्टमर लिस्ट टाईप असणार आहे तुझी. ठीक आहे. आता आपलंच कॅलिब्रेशन रेकॉर्ड्स ही तुझी कस्टमरची लिस्ट आहे, बरोबर आहे ना? ठीक आहे. ही अशीच कस्टमर, इथे SRF नंबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपलं काय होतंय, SRF नंबरने डिरेक्टली आपल्या कॅलिब्रेशन रेकॉर्ड्स मध्ये जात आहे. SRF ची लिस्ट आहे आपली त्यात तिथून, बरोबर ना? हा, याच्यामध्ये कॅलिब्रेशन रेकॉर्ड म्हणजे हा SRF आहे. तर तुझं इथे काय होणार, तुझा SRF नंबर कडून मग इनिशियल अनालिसिस रिपोर्ट कडे जाणार. ओके. इनिशियल अनालिसिस रिपोर्ट कडून मग तुझ्या लॅब ऑर्डर रिपोर्ट कडे जाणार. मग इकडे येणार इनिशियल अनालिसिस रिपोर्ट येणार, नंबर येणार तुझा 1 2 3. त्याच्यानंतर तुझा लॅब ऑर्डर नंबर येणार, सेल्स ऑर्डर नंबर 1 2 3. ठीक आहे. सिमिलरली तुझ्या कॅलिब्रेशन रेकॉर्ड्स मध्ये तुझ्या डिटेल्स येणार, इथे अनालिसिस नंबर येणार. ठीक आहे. त्याचाच लॅब ऑर्डर नंबर येणार. आपण ही लिस्ट आहे ना ती फ्रीज करूया आपण ह्याच्यामध्ये, काय लिस्ट मध्ये काय काय दाखवायचंय ते त्याच्यामध्ये. तर हे घेतल्यानंतर तुझं कस्टमर नेम मध्ये येणार. पण जितपस डेटा क्रिएट नाही करत तितपस हे फेच करायला पॉसिबलच नाही. हा, बरोबर. जोपर्यंत तुझा इनिशियल अनालिसिस रिपोर्ट मधून ते लोक व्हेरीफाय नाही करत तोपर्यंत तुझ्या ते सेल्स ऑर्डर मध्ये नाही येणार. नाही, पण क्रिएट तर करावा लागेल ना तो, तेव्हाच तर. आता इकडे कसं SRF नंबर आहे आणि समजा नंतर बाजूला आहे की अनालिसिस नंबर आहे आणि हाय ऑर्डर नंबर आहे, बरोबर. तर अप्रूव्ह करतील तेव्हाच तो ह्याच्यामध्ये जाईल ना, तो वर्क ऑर्डर मध्ये. मग तेव्हा तो जनरेट होईल ना डेटा, तो डेटाबेस मध्ये. तिथपास त्याला तुम्ही फेच नाही करू शकत त्याला. मला प्रश्न नाही कळला तुझा. हे बघ इथे तुझा आता ते प्रोसेस आहे, मला सांग आता काय प्रोसेस आहे. आता जो डेटा तो फिल केलाय ना त्या लोकांनी SRF मध्ये, तो इकडे दिसेल की इनिशियल अनालिसिस मध्ये असा इकडे दिसेल तो कॅलिब्रेशन रेकॉर्ड आहे ना, तिकडे इनिशियल अनालिसिस येणार तिकडे आणि तिकडे सगळा डेटा इकडे दिसेल, लिस्ट दिसेल त्याची. पण ती अजून अप्रूव्ह नाही झालेली आहे. तर इकडे अप्रूव्ह जेव्हा करेल ना तेव्हा मग तो लॅब ऑर्डरच्या टॅब मध्ये जाईल तो डेटा. बरोबर. हा, पण तुम्ही काय बोललात इकडे आता हा SRF नंबर आहे तो तर आपण जनरेट करणारच जेव्हा कस्टमर डेटा फिल करेल तेव्हा. पण ऑर्डर नंबर जनरेट नाही होणार आणि तो फेच करायला पॉसिबलच नाही तिथपास त्याचा डेटा क्रिएट नाही होत तिथपास. मग इकडे दाखवता येणार नाही, ऑर्डर नंबर दाखवता नाही येणार. कोणता ऑर्डर इथे नाही दाखवायचा आहे,
थांब तू थोडा कन्फ्युज होत आहे. आता ही जी लिस्ट आहे ना ही आपण डिफाईन करूया. आता तुझं इथे SRF मधून आल्यानंतरच तुझं इथे लगेच सर्टिफिकेट रेकॉर्ड्स मध्ये आल्यानंतर लगेच तुझे सर्टिफिकेट नंबर जनरेट होतात का? नाही ना. जेव्हा तू तिथून एकाकडून ओके घेणार तेव्हा पुढे जाणार ना. हा पण इकडे लिस्ट दाखवायची ना, लिस्ट मध्ये असं नाही झालं. त्या List लिस्ट मध्ये- मध्ये काय दाखवायचं ते सांगते मी नंतर. हा फक्त तुला ते लिस्ट मध्ये जेव्हा फ्लो नुसारच आपल्याला जायचंय. लिस्टचं नको टेन्शन, आपण ते फील्ड्स डिफाईन करूया. ठीक आहे. पण हे फ्लो जसं तू सांगितलं तसंच आहे. त्याच्यानंतर एवढं झालं ना. त्याच्यानंतर तुझा कॅलिब्रेशन रेकॉर्ड. त्याच्यानंतर सेम तुझं इथे लिस्ट आपण जी बघत होतो कॅलिब्रेशन रेकॉर्डची लिस्ट आहे ना ही. तर इथून मी ओपन करू. हे आपण ओपन कसं करतो? इथे एडिट मध्ये जातो ना. हा हे पण सेमच ठेवायचं आहे मला. फ्रीज झालंय, ट्रान्झॅक्शन फ्रीज झालंय. हा आता झालं. इथे पण सेम तुझं इथे आपल्याला SRF डिटेल्स दिसतात तर आपण इनिशियल अनालिसिस डिटेल्स इथे दाखवू. नाहीतर लॅब ऑर्डर नंबर, इनिशियल अनालिसिस रिपोर्ट हे आपण सगळं दाखवू. आणि हे स्टेटस पेंडिंग वगैरे तर असू दे. असाइन टू वगैरे काही येणार नाही यांच्या कंडिशन मध्ये. कंपनी नेम तर ऑटोमॅटिकली सिलेक्टेड असेल. रिक्वेस्ट डेट तर ऑटोमॅटिकली येईल. कम्प्लीट राहील. आता हा कॅलिब्रेशन रेकॉर्ड हे त्यांचे इन्स्ट्रुमेंटचे डिटेल्स दिसतील. बरोबर आहे. हा त्याच्यानंतर हे तुझं जसं आहे व्ह्यू कॅलिब्रेशन. एक एक रीडिंग ऍड करायचे आहेत ना. हा यांच्यामध्ये 3 रीडिंग आहेत. यांच्यामध्ये ह्यांचं बघ हे बाकी सगळे हे आहेत ना त्याच्यामध्ये एवढा टाइम नाही लागणार आहे. पण ह्यांचं कॅलिब्रेशन सर्टिफिकेट आहेत ना ते खूप वास्ट आहे. तर ते मी तुला असं एका पार्ट मध्ये ते समजावून त्यांचं कॅलिब्रेशन सर्टिफिकेट कसं करायचं. तर हे झालं. हा पण सिमिलर फ्लो ठेवायचा आहे तुला. ओके. इच ह्याचं हे झाल्यानंतर तुझे सर्टिफिकेट जनरेट झाला. ठीक आहे. त्यानंतर डिरेक्टली तेच डिटेल्स जाणार तुझे चलन मध्ये. ट्रान्झॅक्शन हे झालंय. हॅलो. ट्रान्झिशन व्हायला वेळ लागतोय ना. हा अजून त्या ह्याच्यावरतीच आहे. अजून कॅलिब्रेशन इन्स्ट्रुमेंट मध्येच आहे. हा आता आहे. तुझी इथलं नेट स्लो आहे ऍक्च्युली. हा रोहनच्या इथलं का माझ्या इथलं? नाही रोहनची इथलं. हा माझी इथं लगेच रिफ्लेक्ट होतोय. रोहनची इथलं स्लो आहे. ठीक आहे. तू फक्त काही ट्रान्झॅक्शन केलंस ना की थोडंसं थांब मग स्टार्ट कर बोलायला. हा तसंच करतो. हा ठीक आहे. कॅलिब्रेशन सर्टिफिकेट तुझं जिथे जनरेट होतं ना रोहन तिथेच तू अनसर्टनिटी कॅल्क्युलेशनचं पण आपण दिलंय ना. आता तुला अनसर्टनिटी कॅल्क्युलेशनचं तुला कॅल्क्युलेशनचं आहे ना हे नाही दाखवायचं एवढं. आपण जसं ते कॅल्क्युलेशनचं हे दाखवतो ना तसं नाही दाखवायचंय. मी याच्यामध्ये तुला सांगते कसं हे करायचंय दाखवायचंय. ठीक आहे. तर सर्टिफिकेट जनरेट झालं. रॉ डेटा शीट आणि सर्टिफिकेट सेमच फॉर्मॅट असतो. इथे आहे आपण रॉ डेटा शीटचा फॉर्मॅट. माझी स्क्रीन चेंज झाली आहे. हा बघ रॉ डेटा शीटचा फॉर्मॅट. नाही झाली अजून चेंज. झाली ओपन. ठीक आहे. आता हे बघ इथे ऑर्डर ऍक्सेप्टन्स नंबर
आयटम रिसिप्ट नंबर, सर्टिफिकेट नंबर, हे 2 नंबर मी बघते, त्यांना विचारून घेते. ऑर्डर ऍक्सेप्टन्स नंबर आणि आयटम रिसिप्ट नंबर काय ठेवायचे ते. ठीक आहे. आणि जॉब एंट्री नंबर हे त्यांनी फॉर्मॅट चेंजेस नाही केलं काही. इकडे आपल्याला SRF नंबर किंवा इनिशियल अनालिसिस रिपोर्ट नंबर वगैरे हे दाखवूया आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर तुझं कंडिशन ऑफ आयटम ते पण तुझ्या इनिशियल अनालिसिस रिपोर्ट मधून येतात. डिस्क्रिप्शन ऑफ DUC हे सर्टिफिकेट मध्ये हे सगळं असतं, बरोबर आहे. सॉरी, डिटेल्स मध्ये इन्स्ट्रुमेंट रेंज आहे, लिस्ट काउंट आहे. लिस्ट काउंट मध्ये कन्फ्युज होऊ नका. तुझं रिझॉल्युशन जे लिहिलंय ना आपण, हा तोच आहे. तेच लिस्ट काउंट आहे. करेक्ट. ठीक आहे. आणि ULR नंबर अजून दिला नाही तुम्ही. ULR नंबरचा मी त्यांनाच मागितलेला मी डिफाईन करून, तुमचा ULR नंबर मला डिफाईन करून द्या म्हणून. ते त्यांनी काय पाठवलेला नाहीये. आणि रेफरन्स इन्स्ट्रुमेंट हे मल्टिपल का ठेवले? हा, यांच्यात त्याच्यात मल्टिपल सिलेक्शन आहे. मी तुला त्याचं ऑटोमेशन सांगते. सगळे अनालिसिस हे फॉर्मॅट मग तू डिफाईन करशील. ULR नंबर पण इकडे लगेच येईल. नंतर मास्टर इन्स्ट्रुमेंटचे डिटेल्स ऑटोमॅटिकली येतील. ते स्कोप वरून सांगते मी तुला. त्याच्यावर येऊया आपण मास्टर इन्स्ट्रुमेंटच्या त्याच्यावर मल्टिपल असतील. आणि हे रेटिंग्स M1, M2, M3. हे नको हे करू. कुठला वाला नाही करायचंय? नाही, हा पहिला वाला फॉर्मॅट नको बघू. हा पहिला वाला हाच बघ. प्रेशर गेज अप टू 0.1%. हा ठीक आहे. आपण रॉ डेटा शीट आणि कॅलिब्रेशन सर्टिफिकेट याचं कंपॅरिझन करूया. रॉ डेटा शीट जनरेट झालं. मग सिमिलर तुझं ते डिटेल्स चलन मध्ये जातील. तेच डिटेल्स तुझे इनव्हॉइसेस मध्ये जातील. ओके. फ्लो तर कळला तुला आता? इनवॉइस हॅलो, आम्ही स्क्रीन चेंज केली. इनवॉइसेस मध्ये जातील म्हणजे तो इनवॉइस आधीच झालाय ना आपण क्रिएट. तो आपण इनव्हॉइस, हा बरोबर बोलतोयस. नाही, पण इथे तुझं इथे कशी फ्लो आहे तुझा बघ. मी इथे लिहिलंय की तुझा कस्टमर झाला. ठीक आहे. कस्टमर झाल्यानंतर तुझे इनिशियल अनालिसिस रिपोर्ट यांचा फ्लो तयार होणार. इकडून मग ते कॅलिब्रेशन सर्टिफिकेट सबमिशन म्हणजे इथे कन्वर्ट झालं ना, कस्टमर झाला तुझा, तर तिथून फ्लो तुझा इथे जाणार, SRF मध्ये जाणार, इकडे जाणार फ्लो. बरोबर आहे. हा फ्लो झाल्यानंतर तुझा एकदा कॅलिब्रेशन सर्टिफिकेट सबमिट झालं, क्रिएट झालं, त्याच्यानंतर चलन वगैरे क्रिएट झालं, इन्स्ट्रुमेंट पाठवतोय, मग इनवॉइस क्रिएट होणार. समजलं? नाही समजलं. हॅलो, हा थांब.
आणलंच का तुझं? म्हणजे तुला पप्पा हो तिला नाही म्हटलं. हे बघ, आता इथे सेल्स फॉर्म मध्ये तुझा कस्टमर क्रिएट झाला. ओके, त्याच्यानंतर तुझा SR ए ला गेला. ए ला गेला म्हणजे तुझा इकडे आला. बरोबर आहे. मग तुझी ही कॅलिब्रेशनची प्रोसेस झाली. ठीक आहे. हॅलो, हा हा दिसते का स्क्रीन? दिसतीये, पण ट्रान्झॅक्शन खूप स्लो होतंय. व्हॉइस लवकर. आता झाली स्क्रीन बरोबर. हा आता तुझं इकडे इकडे जसं मी आता परत स्क्रीन त्याच्यावर नेल तर परत स्लो होईल. सेल्स ऑर्डर मधून तुझं कस्टमर झाला. कस्टमर लिस्ट मध्ये येतो तेव्हा तू तिथे SRF क्रिएट करतोस. बरोबर ना? हा मग ते SRF लिंक कस्टमरला जाते. तिकडून मग ही प्रोसेस घडणार तुझी टील कॅलिब्रेशन सर्टिफिकेट जनरेट होईपर्यंत. कॅलिब्रेशन सर्टिफिकेट जनरेट झालं, सबमिट झालं, त्याच्यानंतर तू चलन क्रिएट करणार आणि इनवॉइस क्रिएट करणार. प्रोसेस इथे फ्लो कळलं? ओके. चलन म्हणजे नंतर कॅलिब्रेशन झाल्यानंतर चलन वगैरे करणार आहे. हा, मग मी इथून हे पाहिजे तर मी इथून काढून टाकतो. हे पण काढून टाकतो. इथपर्यंत आलं, त्याच्यानंतर इथे चालू होणार प्रोसेस. मग इनवॉइस क्रिएट होणार. आणि इनवॉइस मध्ये कुठला डेटा दाखवायचा? तो कोटेशनचाच डेटा दाखवायचा आहे का? इनवॉइसचा फॉर्मॅट बघूया. हा, कोटेशनचा डेटा दाखवायचा. इनवॉइसचं काय त्यांनी दिले? टॅक्स इनवॉइस दिले तिकडे. हे बघ, सेमच आलं त्यांचं. स्लो एकदम. हा HSN कोड कधी जनरेट होणार आहे? इकडे HSN कोड HSN कोड कुठे आहे रे? GST च्या खाली आहे ना, GST चा नंबर. GSTIN नंबरच आहे ना, स्टेट आणि कोड आहे. नाही RHSN आणि सॅक कोड लिहिलाय ना. हॅलो,
हा एक मिनिट बघते कुठे आहे. टॉपलाच आहे जीएसटीच्या खाली. हा जीएसटी हा त्याच्या खाली आहे ना तो. कुठे आहे खाली? मला तर नाही दिसत आहे. आशिष तुला दिसतोय? सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह आहे ना त्याच्यावरती आहे तो. अच्छा ओके इथे वरती. अच्छा हा सॅक कोड वगैरे ह्याच्यामध्ये कुठे सॅक कोड वगैरे असं काही येत नाही. हा फिक्स आहे डायनॅमिक स्टॅटिक ट्यूब. मोबाईल नंबर आहे का तो? मोबाईल नंबर टाकलाय तिकडे? नाही ना मोबाईल नंबर नाहीये. नाही हा का मोबाईल? फिक्स असेल कॅलिब्रेशन साठी. HSN कोड आणि सॅक कोड फिक्स असेल त्यामुळे ते एकदाच टाकणार. तर स्टॅटिक ठेवतो इनवॉइस मध्ये. त्याच्यात हेच डिटेल्स आणायचे आपल्याला. काही पण येईल सगळं. आणि बिल टू आणि हे पण दोन सेमच देणार. बिल टू आणि रिसिव्हर पण जाईल. क्रिएट करणार का इनवॉइस का ऑटोमॅटिक दिसला पाहिजे त्यांना? इनवॉइस ना हा इनवॉइस आपण कन्वर्ट टू इनवॉइस ऑप्शन देऊ आपण. त्या कोटेशनला गेला की आपल्याकडे आहे ना ऑप्शन कन्वर्ट टू इनवॉइस. मग इनवॉइस ओपन केलं ना इनवॉइसला एडिटचं ऑप्शन असलं पाहिजे. आता समजा तिकडे मी 2 इन्स्ट्रुमेंटच मी कोटेशन बनवलेलं समजा. पण मी कॅलिब्रेट केलं 3 इन्स्ट्रुमेंट. तर मग मला अजून एक इन्स्ट्रुमेंट मला तिथे ऍड करता आला पाहिजे. पण 2 टाकले तर दोघांचाच कॅलिब्रेशन होणार आहे. 3चा होऊच नाही शकत. कोटेशन समटाइम्स कसं होतं ते लोक कोटेशन देतात. काही वेळेस कोटेशन आणि इनवॉइस मध्ये डिस्क्रिपन्सी होते. ते कोटेशन एकाच इन्स्ट्रुमेंटचं घेतात समजा. एकाच इन्स्ट्रुमेंटचा आणि पाठवतात 10 इन्स्ट्रुमेंट. तर मग तुझा इनिशियल अनालिसिस रिपोर्ट आहे ना त्या बेसिसवर पण आपण टॅक्स इनवॉइस बनवू शकतो. इनिशियल अनालिसिसच्या रिपोर्टच्या बेसिसवर कोणते डिटेल्स आले पाहिजे. सेल्स ऑर्डर किंवा सेल्स ऑर्डर जी आहे ना त्या हिशोबाने. इथे कोणता रेफरन्स दिलाय? परचेस ऑर्डरचा रेफरन्स दिलाय. परचेस ऑर्डर हे मी डिस्कस करते त्यांच्यासोबत. OA नंबर आणि OA डेट काय असते. तर हे त्याला लांब धरलं होतं ना त्यांना टॅक्स इनवॉइसचा फॉर्मॅट. त्यामुळे मला हे फील्ड्स बघता आले नाहीत ऍक्च्युली. चलन नंबरचे डिटेल्स इकडे आले पाहिजे. वेंडर कोड नंबर हा ब्लँकच ठेव फॉर्मॅट मध्ये. आता ब्लँकच ठेव आपल्याकडे नाही. आपले डिटेल्स ऑफ रिसिव्हर तिकडे काय येणार नक्की? हा कस्टमर येणार का? आणि तिकडे शिप टू आहे हा क्लायंट. हे कसं होणार? तू आपण SRF मध्ये नाही का कस्टमर आपला एक आणि त्याचं थर्ड पार्टी कोणाच्या नावावर रिपोर्ट्स पाहिजेत वगैरे आहेत ना ते इकडे येणार डिटेल्स. आणि हे इकडे. हा पण तिकडे डेटा फक्त नाव फक्त टाकतो इकडे आपण कंपनीचं. बाकीचा ऍड्रेस वगैरे नाही टाकत आहे. ऍड्रेस पण असतो ना SRF मध्ये. नाहीये. अरे मग तू रिपोर्ट सर्टिफिकेट कसं जनरेट करणार? तो ऑटोवाला आहे तो SRF. तो मॅन्युअल नाहीये. तुम्ही आधी सांगितलं की तो मॅन्युअल पण पाहिजे. पण तो मॅन्युअल पॉसिबल नाहीये. कारण की तिकडे कस्टमरचा डिटेल्स लागणार आहे त्या ह्याच्यामध्ये SRF मध्ये. एक मिनिट. SRF ची लेन कटर काढायची. तिकडे नाव फक्त आपण चेंज करतो. नाव काय पाहिजे तुम्हाला ते? बाकी काय चेंज नाही कंपनीचं नाही. ऍड्रेस नाही ठेवलाय का आपण त्याच्यामध्ये? ऍड्रेस कस्टमरचा येतोय तिकडे. परत ते फक्त बंधन द्या करून. लगेच कीबोर्ड वर आलेले असते ना. हे तिकडे त्यांचा नेटचाच इश्यू आहे. कंपनी नेम इकडे कंपनी नेम येतं ना. रोहन इकडे आपल्याला चेंज करावं लागेल. ते ऍड्रेस पण लागेल. ठीक आहे.
इथे ऍड्रेस पण ऍड कर. आणि वरचे डिटेल्स सेमच आहेत. हम्म? वरचे डिटेल्स दिसत आहेत ते कस्टमरचे. हा ते सेमच आहेत ना, कॉन्टॅक्ट पर्सन आणि सगळं. आणि फॉर्मॅट मध्ये मग आता इकडे ऍड्रेस मॅन्युअल टाकणार ते लोक, तो डेटा तिकडे बिल 2 मध्ये दिसेल ना, ऍड्रेस हा. आणि कंपनी. आणि शिफ्ट हा. 2 मध्ये शिफ्ट हे बघ, शिफ्ट 2 मध्ये हे दिसेल आणि बिल 2 मध्ये हे दिसेल. ट्रान्झॅक्शन नाही झालं अजून. अच्छा, तू चेक करतोस का तुझ्या एने कॅलिब्रेशन सर्व्हिस? नाही चेंज नाही झाली आहे स्क्रीन अजून, ट्रान्झॅक्शन नाही झाला. SRF फॉर्म नाही दिसत आहे तुला? SRFच दिसतोय अजून क्लीन रूमचा कॅलिब्रेशनचा सर्व्हिस रिक्वेस्ट फॉर्म. हा मग मी तेच सांगते. हा जो इथे हे डिटेल्स आहेत ना, वॉन्ट कंपनी नेम सेम एज अबाउट, तर ते हे जे आहेत ना. हॅलो हा हा नाही दिसत आहे. ट्रान्झिशन नाही होते, कर्जरचं पण नाही होते, खूप स्लो होतं एकदम. हा आता माऊस दिसतोय, कर्जर आता फिरतोय. आशिष तुला कळलंय ना? रेकॉर्ड तर व्यवस्थित झाला असेल. आशिष तुला कळतंय ना? हो कळलं. हा तर बघ, हा जे डिटेल्स आहेत ना, हे बिल 2 मध्ये, शिफ्ट 2 मध्ये आलं पाहिजे आणि हे डिटेल्स बिल 2 मध्ये आलं पाहिजे. ठीक आहे. तुला फ्लो कळला आशिष? बऱ्यापैकी कळला. हे बघा अशी, आता काय माहितीये का, आता मी तुम्हाला फ्लो सांगितला ना, ठीक आहे. आता ते माझ्याकडून झालेलं नाहीये. तर आता हा जो फ्लो आहे ना, इकडे काय करतोय आपण, जे SRF मध्ये मी त्यांना सजेस्ट केला, ते लोकच टाकत होते. मी म्हणलं तुमचं काम असं कमी होत आहे आणि क्लायंट जर तुम्हाला टाकून देतोय डिटेल्स सगळे, तर तुम्ही कशाला डबल काम करताय ना ते एंटर करण्याचं, बरोबर ना? तर मग त्यांना दोन्ही पण सजेस्ट केलेत मी. इधर ते क्रिएट लिंक वरून क्लायंट त्यांना डेटा एंटर करून दे प्रॉपरली, हा, आणि मग तो डिटेल्स ते सगळे इथे फ्लो होतील आपले. म्हणजे त्यांना ते काय परत त्यांना कसं हे सगळे फॉर्मॅट जेव्हा क्रिएट करतात ना, तेव्हा त्यांना प्रत्येक वेळेला कॉपी पेस्ट करत राहावं लागतं. ओके. तर आता सॉफ्टवेअर घेण्याचं मी त्यांना तेच फायदा समजून सांगितलेला. इथे जे मेक, मॉडेल, रेंज वगैरे हे सगळं टाकेल, ते सगळं त्यांचं इकडे आलं इनिशियल अनालिसिस रिपोर्ट मध्ये. त्याच्यानंतर इथून व्हेरीफाय बटनवर क्लिक करतील, त्याच्यानंतर ते वर्क ऑर्डर डिटेल्सला जातील. ते सगळे डिटेल्स त्या लिस्ट मध्ये जातील. वर्क ऑर्डर मध्ये ऑटोमॅटिकली ओपन होईल आणि तिथे पण ते लोक ते अप्रूव्ह करतील ते डिटेल्स. ओके. त्याच्यानंतर कॅलिब्रेशन रेकॉर्ड्सला जातील. कॅलिब्रेशन रेकॉर्डची सिस्टीम जी आपली आहे सर्टिफिकेट जनरेट करण्याची, ती ऍज इट इज राहील. त्याच्यामध्ये फक्त एक रॉ डेटा शीटचा ऍड होईल. रॉ डेटा शीट जसं अनसर्टनिटी कसं आपण डाउनलोड करतो, तसं रॉ डेटा शीटचा फॉर्मॅट दिला त्यांनी. रॉ डेटा शीट ती ऑटोमॅटिकली क्रिएट झाले पाहिजे. जे डिटेल्स कॅलिब्रेशन सर्टिफिकेट मध्ये आहेत ना, तेच रॉ डेटा शीट मध्ये पण आहेत. फॉर्मॅट बघू शकता तुम्ही. तर तो क्रिएट झाला जेव्हा सर्टिफिकेट कम्प्लीट होईल आणि ते अप्रूव्ह होईल दुसऱ्या पार्टीकडून. अप्रूव्ह जसं बटनचं आपण दिलंय ना, तसं अप्रूव्ह करतील ते लोक. ते अप्रूव्ह झाल्यानंतर त्याचंच चलन क्रिएट होईल. तर ते चलन आहे ना, कॅलिब्रेशन फ्लो साठी जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ना, त्याचं नॉन रिटनेबल चलन क्रिएट होईल. त्याचा 1, 2, 3 नंबर जनरेट होईल. आणि रिटनेबल जे आहेत ना, ते लोक क्रिएट करतील, म्हणजे मॅन्युअली क्रिएट करतील रिटनेबल वाला. ते त्याच्यामध्ये त्यांचे मास्टर इन्स्ट्रुमेंट्स ऍड होईल. ठीक आहे. आणि मग याच्या बेसिसवर, चलनच्या बेसिसवर, चलनचा रेफरन्स नंबर त्यांच्या इनवॉइस क्रिएट होणार ना, तिथे येतोय. तर म्हणजे तुला फेच कसा करावा लागेल, इनिशियल अनालिसिसच्या रिपोर्टच्या बेसिसवर इनवॉइसचा डेटा तुला घ्यावा लागेल. जेव्हा इथून डिटेल्स येतो तेव्हा त्या नंबरच्या बेसिसवर, आणि चलनचा जो नंबर आहे तो इनवॉइसेसवर तुझा ऑटोमॅटिकली येईल. ते डेटा तुझे फेच होईल. समजलं?
हा आता मी तुला हे डिटेल्स सांगते, स्कोप विषयी सांगते. जाऊ पुढे. हा आता तिथे ना मी स्कोपची डिटेल्स, त्याचा स्कोप हा NABL चा स्कोप असतो. आली स्क्रीन माझी नाही. NABL च्या स्कोपची, स्कोप ऑफ ऍक्टिव्हेशन लिहिलेलं. नाही आले. स्लो येतो थोडं. थांबते. आले की सांग मला, कर्सर पण आला. हा अजून नाही आलं रोहन? नाही अजून हीच दिसते, वर्कफ्लोच दिसतोय अजून ड्रॉप. आता आली. एवढं लागेल नाही तर मग आता आली. हॅलो, आला कंटिन्यू. अरे थांब ना, पाणी तर पिऊ दे. हा ओके, तू पाणी पितेस ते. तुला तोपर्यंत पाणी पिऊन येते स्क्रीन येईपर्यंत. हा स्कोप असा असतो NABL चा. तर मी गेल्या वेळेला फॉर्मॅट पाठवलेला ना, तर हे प्रेशर काइंड ऑफ इंडिकेटिंग डिव्हाइसेस आहेत. आणि हे इन्स्ट्रुमेंट म्हणजे हे सगळे इन्स्ट्रुमेंट करतात. प्रेशर गेज, प्रेशर कंट्रोलर, प्रेशर इंडिकेटर, ट्रान्समीटर, प्रेशर स्विच. ओके. आणि हे झाली तुझी मास्टर इन्स्ट्रुमेंट. तर हे जनरलाइज लिहिलेलं आहे, ID वाईज नाहीये. इथे 2 मास्टर इन्स्ट्रुमेंट आहेत, हायड्रॉलिक डेड वेट टेस्टर आणि दुसरा विथ 6.5 डिजिटल मल्टीमीटर. आणि ही रेंज आहे, ठीक आहे. आणि ही त्यांची अनसर्टनिटी आहे, CMC. त्यांना ह्याच्या वेळेला ऑडिटच्या वेळेला जेव्हा CMC काढतात ना, त्याचं पण डिटेल्स त्यांना ह्याच्यामध्ये करायचे आहेत, ठीक आहे. पण ते मी नंतर, आता सेकंड विजिट जाईल तेव्हा करेन मी ते, आता नाही. तर ही रेंज आहे ना रोहन, इकडे रेंजचं आहे ना, आपल्याला रेंज जेव्हा आपण हे करतो ना, तेव्हा तुझं रेंज असली पाहिजे फ्रॉम आणि टू. ओके. आणि तुझा असला पाहिजे बार हा वेगळा युनिट असला पाहिजे. युनिट सिलेक्शन आपल्याकडे, आपण युनिट सिलेक्शनचं ठेवलेला नाहीये वाटतं फील्ड, बरोबर? हा नाहीये. हा, तर युनिट सिलेक्शनचं बार तिकडे, मग अजून पास्कल जे प्रेशरचे येतात ना, ते ड्रॉप डाऊन मध्ये ठेवून दे. आणि बाय डिफॉल्ट नेहमी बार ठेव, बाय डिफॉल्ट. देन हे बघ, हे रेंज आहे असं आहेत. ओके. आता मी ह्याचं काय केलं, मी एक्सेल बनवून ठेवली. ही एक्सेल आहे ना, तुला डायरेक्ट ह्याच्यामध्ये ऍड करावी लागेल. अशीच ही एक्सेल आहे ना, त्यांच्यासोबत शेअर करायची आहे मेट्रोकॅल वाल्यांसोबत. आणि ते इकडे SOP नेम ऍड करून देतील. म्हणजे याच्यासाठी त्यांच्या SOPचं नाव काय आहे ते इथे ऍड करतील. ते लोक कॅलिब्रेशन प्रोसिजर्सची लिस्ट पण आहे ना त्याच्यामध्ये ऍड करणार आहेत. कॅलिब्रेशन प्रोसिजर्स पण आपल्याला ठेवायचे. ते त्यांना सगळा त्यांचा पीसीचा डेटा सिस्टम मध्येच पाहिजे, क्लाउडवरच पाहिजे. तर इकडे बघ, मी हे ना इन्स्ट्रुमेंट वेगवेगळे केले, प्रेशर स्विच केला, वेगवेगळे केले आणि ही लिस्ट ठेवली. जेव्हा तुझा कॅलिब्रेशन सर्टिफिकेट जनरेट करायचं असेल, आता तुझा फ्रॉम 1 to 60, जेव्हा एखादा रेंज आहे ना, इन्स्ट्रुमेंटचा रेंज 1 to 60च्या मध्ये येतो. ओके. आणि प्रेशर गेज आहे, तेव्हा तुझा
SOP नंबर हे घेतला पाहिजे आणि मास्टर इन्स्ट्रुमेंट हा घेतला पाहिजे. कळलं? रोहन, स्क्रीनच आली नसेल. नाही आली आहे स्क्रीन. ठीक आहे. आता इथे हायड्रोलिक डेडवेट टेस्टर आहे, खाली न्यूमॅटिक पिस्टन गेज आहे. तर ही रेंज आली ना M बार वाली, 15 M बार टू 200 M बार आणि प्रेशर गेज आहे. तर तेव्हा तुझं न्यूमॅटिक पिस्टन गेज आला पाहिजे. आता 15 M बारच्या 200 M बारच्या मध्ये जर असेल तर रेंज. आता समज 15 M बार ते 200 M बार आहे, त्याच्यानंतर 200 M बार ते 3.5 असतील, 3.5 बार. इथे पण न्यूमॅटिक पिस्टन गेजेस आहे, इथे पण न्यूमॅटिक पिस्टन गेज आहे. तर असं नाही की 2 वेळा सिलेक्ट करायचा, तो एकदाच सिलेक्ट होईल जर सेम असेल तर. ठीक आहे. नाही कळालं नाही नक्की यूज केस काय याचा. हा, आता इन्स्ट्रुमेंट तुझ्याकडे कॅलिब्रेशनला आलंय. हा ठीक आहे. तर इन्स्ट्रुमेंटचं नाव काय आहे? प्रेशर गेज आहे, किंवा हे पकड, प्रेशर गेज नको, प्रेशर कंट्रोलर नाव आहे. हा तो तर क्लायंट कस्टमर टाकेल ना, तो मॅन्युअल असणार आहे, तर त्यामुळे टायपो मिस्टेक पण असू शकते. मी तुला आयडेंटिफिकेशन लॉजिक सांगते, लॉजिक. हा, प्रेशर कंट्रोलर त्यांनी टाकलं. ठीक आहे. प्रेशर कंट्रोलर टाकल्यानंतर त्यांची रेंज समजा 2 बार टू 30 बार आहे. युनिट सिलेक्ट करणार ते बार आणि 2 टू 30 बार आहे. आता तुझा 2 टू 30 बार हे कोणत्या रेंज मध्ये येत आहे? या रेंज मध्ये येत आहे. दोन्ही बरोबर आहे. कुठे दोन्ही याच्यामध्ये कसं येईल? दुसरीकडे कुठे येईल? अच्छा, फक्त प्रेशर का मला हायड्रॉलिक नाही, हे बघ, हे दोन लॉजिक प्रेशर कंट्रोलर आणि ही रेंज, या दोघांचं कॉम्बिनेशन हीच लाईन आहे ना. आता इथे प्रेशर कंट्रोलर आहे, पण इथे रेंज बघ काय 60 बार टू 1200 आहे, 1200. स्क्रीन नाही झाली आहे, ट्रान्झिशन नीट नाही होते. तू स्क्रीन शेअर करतोस, ही फाईल तू घेतली आहेस, फाईल ओपन करतोस. कर तू स्क्रीन शेअर कर. तू एकदा बघ ते फॉर्मॅट बघ तू. तेच होतं. झाली का स्क्रीन? दिसते का? हा, दिसते मला. आता तू बघ ह्याच्यामध्ये काय काय आहे. ते सगळे हायड्रोलिक प्रेशर गेज ते आहे सगळं, आणि त्याचे रेंजेस दिलेले आहेत. ठीक आहे. आता मी तुला कॅलिब्रेट करायला देते प्रेशर इंडिकेटर. ठीक आहे. आणि त्याचा रेंज दिला मी 2 टू 30 बार. आता हे पूर्ण लिस्ट बघ तू, 2 टू 30 बार पूर्ण लिस्ट बघ, खालीपर्यंत येईल. त्या रेंज मध्ये असलं पाहिजे. कोणत्या याच्यात रेंज मध्ये येते का 2 टू 30 बार? नाही ना, बार आहे. बार बरोबर. एकाच रेंज मध्ये बसलं तुझं. 1 टू 60च्या याच्यामध्ये आलाय, म्हणजे तुला ती 5 नंबर्स वाला रो आहे तो सिलेक्ट झाला. तर मग आता तिथे तुला काय आहे, कोणता मास्टर आहे. आता ही आपल्याला क्रिएट करायला लागणार हे सगळं. तू बॅकएंडने हा डेटा आहे ना, हा बॅकएंडने टाक. मग ते लोकांची रेफरन्स इन्स्ट्रुमेंटची लिस्ट आली ना, ती पण मागवायची आहे. ती रेफरन्स इन्स्ट्रुमेंटच्या लिस्टमध्ये तुला त्याचे सगळे डिटेल्स मिळतील. त्याचा ID, इन्स्ट्रुमेंट ID,
त्याचं मास्टर इन्स्ट्रुमेंट, सॉरी त्याची ट्रेसेबिलिटी, कॅलिब्रेशन सर्टिफिकेट, हे सगळं तुला त्याच्यातून मिळेल. ठीक आहे. आता हायड्रॉलिक डेड वेट टेस्टर तिथे आला आणि ऑटोमॅटिकली तुझ्या सर्टिफिकेट जेव्हा बनणार असेल तेव्हा ऑटोमॅटिकली हे मास्टर इन्स्ट्रुमेंट फेच करते. त्याच्यानंतर एसओपी नंबर फेच करते. आता म्हणजे हा रेफरन्स ते फेच करते. आता ह्याला कॅलिब्रेशन सीएमसीचं जे आहेत ना, सीएमसी आता आपलं कॅल्क्युलेशन, तर ह्या प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन त्यांनी ते पण त्यांच्याकडून पेंडिंग आहे अनसर्टनिटी कॅल्क्युलेशनचं. तर ते कसं करायचंय कसं नाही ते कॅल्क्युलेट होईल त्या हिशोबाने, या स्कोपच्या हिशोबाने. अनसर्टनिटीचं फॉर्मॅट कोणता यूज करायचा आहे ते पण फेच होईल आपल्याला. ते लॉजिक बिल्ड करावं लागेल तुला. आशिष तुला कळलं? हॅलो, थोडं कळलं. काय थोडं कळलं? लॉजिकचं तू जे बोलत होतीस लास्टला. अरे म्हणजे काय कसं ते सांग ना, काय काय कळलं? म्हणजे एवढा थोडा मग मी हे करते ना, पूर्ण कळवून देते ना. मग परत सांग, मी तुला क्वेश्चन विचारतो असं. हे बघ, आता तुझ्याकडे कॅलिब्रेट करायला इन्स्ट्रुमेंट्स आले. ठीक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय टाकलं, प्रेशर इंडिकेटर टाकलं समज. इन्स्ट्रुमेंट डीयूसी, डीयूसी युनिट अंडर कॅलिब्रेशन, ते कॅलिब्रेट करायला आले. आता त्यांनी तुला रेंज पण टाकून दिली की 2 बार टू 30 बार. काय रेंज आहे? 2 बार टू 30 बार. नको मी वेगळं घेते. 20 एम बार टू 180 एम बार. काय किती रोहन तिथे टाईप कर साईडला काय तर. हा काय केलाय ना, क्लिक केलंय इकडे. हा मी किती म्हटले माहितीये? 20 एम बार टू 180 एम बार. हा बरोबर. कोणत्या रेंज मध्ये आलं? रोहनने सिलेक्ट केलं त्या रेंज मध्ये आलं. ओके. तो फ्रॉम अँड टू असणार आहे तुमचा. फ्रॉम अँड टू च्या मध्ये असणार आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये आलं. मग तुला ह्या 2 कॉम्बिनेशन मिळाले ना की तुला मास्टर इन्स्ट्रुमेंट फेच करायचंय की न्यूमॅटिक पिस्टन गेज. आता इथे आहे ना, इथे फक्त मी लिहिलंय न्यूमॅटिक पिस्टन गेज, पण इकडे मी आहे ना आपली रेफरन्स इन्स्ट्रुमेंटची लिस्ट रेडी असणार ना, तिथून मी त्याचा आयडी इथे मी देणार आहे. ही स्कोप त्या हिशोबाने क्रिएट करणार आहे. ठीक आहे. तुझ्याकडे असेल मग लिस्ट असेल तुझ्याकडे. एक असेल हायड्रॉलिक डेड वेट टेस्टर. ओके. त्याच्यानंतर असतील न्यूमॅटिक पिस्टन गेज. त्याच्यानंतर असेल 6.5 डिजिटल मल्टीमीटर DMM. हे असेल. असे तुझ्याकडे मास्टर इन्स्ट्रुमेंटची लिस्ट असेल आणि इकडे त्या रेंजला कोणते मास्टर इन्स्ट्रुमेंट यूज करायचे त्याचा रेफरन्स इथे मी दिलेला असेल स्कोपचा एकदाच. ठीक आहे. मग तुझ्या कॅलिब्रेशन सर्टिफिकेट मध्ये जेव्हा ह्या रेंज मध्ये येईल ऑटोमॅटिकली मास्टर इन्स्ट्रुमेंट त्याच्याकडून फेच केलेला. गॉट इट. समजलं. म्हणजे रेंज वरनं आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे की कुठला हे युज होणार. तिथे त्यांचं मॅन्युअल वर्क कमी होईल. हा ओके. गॉट इट. ठीक आहे. ओके. समजलं. हो. सिंपल. कळलं. म्हणजे हे फ्रॉम टू जे असेल त्याच्या हिशोबाने जे आपली रेंज आपण इथे असणार आपली ते डिफॉल्ट त्याच्यावरनं तो इन्स्ट्रुमेंट पण करणार आणि एसओपी पण सिलेक्ट करणार. बरोबर. आता मी ही लिस्ट आहे ना ही बनवली आहे मी. ठीक आहे. आता एसओपी 1 लिहिलंय मी फक्त, पण तिथे त्यांच्या जे सर्टिफिकेट वर एसओपीचं नाव येतं ना, आपण टाकायचो ना रोहन एसओपीचं असं अशी एसओपीचं एक नाव युनिक असतं त्यांचं प्रत्येकाचं की मेट्रो कॅल /SOP/001 असं काहीतरी असेल. ओके. तर त्याचा इथे आपण तिथे पण रेफरन्स तिचा देणार. आपण एसओपीची पण लिस्ट आहे आपली कॅलिब्रेशन प्रोसिजर्सची, ती इथे तू रेफरन्स देणार, सिलेक्ट करणार तिथून. मग ती इथे आली तुझी, तर मग इथे तुझ्या सर्टिफिकेटवर जे एसओपीचं पण नाव येणार ना ते ह्या स्कोपच्या सिलेक्शन नुसार येणार. आता तुझा इंडिकेटर आहे ह्या रेंज मधला आहे, तर तुला हे मास्टर इन्स्ट्रुमेंट फेच करायचे आणि हे एसओपी फेच करायचे. समजलं?
ठीक आहे. आता अनसर्टन्टीचे कॅल्क्युलेशन्स आहेत ना, ते कॅलिब्रेशन सर्टिफिकेटच्याच वेळेला ते कॅल्क्युलेशन्स त्यांनी ना ते त्यांचा जे फॉर्मॅट होता ना आशिष, ते नाही बोलले. तर मी म्हटलं मला तुमच्या फॉर्मॅटचं काय घेणं देणं नाही, मी या कस्टमरचं त्या कस्टमरशी तर काय शेअर करत नाही. म्हटलं तुम्हालाच ऍक्युरेट रिडिंग्स पाहिजे तर तुम्ही मला प्रॉपरली अनसर्टन्टीचं कॅल्क्युलेशन द्या. तर त्यांनी ते फॉर्म्युलेस दिलेले नाहीयेत असं, ते पण लिस्ट मध्ये टाकायला लागतील. आपण असं करू शकतो का, फॉर एक्झाम्पल जो काही फॉर्म्युला आहे तो त्यांना तुम्हीच डिफाईन करा त्यांच्या एंडनी. मग तेच सांगितलंय ना, पण ते द्यायला पाहिजे ना. ठीक आहे, ते मी बघितले त्यांनी मला तिथे सांगितले. ठीक आहे, त्यांचा फॉर्मॅट. आता आपण जाऊया तिकडे. रोहन, कॅलिब्रेशन सर्टिफिकेट वर जा. एनएबीएल का एफटीएस? हा, एकच. हा, एनएबीएल घे. आव्हान एनएबीएल वर सांगितलं. एक्सेल ओपन करायचं होतं का? एक्सेल पण दिले का? हा, कर एक्सेल कर. बघू. नाही, एक्सेल ह्याच्यामध्ये नाहीये. एक्सेल बिलाई मध्ये दिलेली नाही आहे, मग कर ना. हे बघ, आता ह्याच्यामध्ये तुला जे डिटेल्स वेगवेगळे कस्टमर नेम काढून पाठवलं त्यांनी. तरी त्यांना काय बोलते की मला तुम्ही हार्ड कॉपी द्या क्रॅश करून, पण ते म्हणजे त्याला हे करायला पाहिजे होतं ना, काट मारून. काय करणार आहे यांच्या डेटाचं सांग. नाही रे, वाटतं प्रत्येकाला. हा, ठीक आहे. ते बिलाईच होतं इकडे पण कस्टमरच्या ह्याच्यामध्ये. बिलाई होतं. हा, यांनी बिलाईला सर्व्हिस दिलेल्या, बिलाईने आपल्याला पाठवले सर्टिफिकेट. आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये होते ते हे ना, हे आहेत ना रोहन, प्रायमरी लॅब्स आहेत आणि भिलाई म्हणजे सेकंडरी लॅब्स आहेत. भिलाईकडे एकदम लो रेंज असतात ना, म्हणजे त्यांची अॅक्युरेसी आणि हे असते ना, ती लो असते त्यांच्या इन्स्ट्रुमेंटची. मग त्यांचे मास्टर इन्स्ट्रुमेंट असतात ना, त्यांचे मास्टर इन्स्ट्रुमेंट मेट्रो कॅलवाले कॅलिब्रेट करतात. समजलं? म्हणजे ह्यांची अॅक्युरेसी खूप हाय आहे मेट्रो कॅलची. ह्यांच्याकडे कमी स्कोप आहे, ह्यांच्याकडे सर्टिफिकेट कमी जनरेट होतात, पण त्यांच्या एकेका ह्याची प्राइस खूप जास्त असते कॅलिब्रेशनची. अशी आहे ही लॅब, प्रायमरी लॅब बोलू शकतो आपण. पण आता ह्याच्यामध्ये काही डिटेल्स स्टॅटिक आहेत. इकडे दिसते ना स्क्रीन, इकडे जे रेफरन्स इन्स्ट्रुमेंट तिकडे लिस्ट दिसणार आहे त्या ह्याच्यामध्ये सर्टिफिकेट मध्ये किंवा रॉ डेटा शीट मध्ये दिसणार आहे, बरोबर ना? रेफरन्स इन्स्ट्रुमेंट दिसणार आहे ना तिकडे. तर रिडिंग्स एकच असणार आहे का पूर्ण दोघांसाठी पण? कॉमनच असणार आहे एकच? हा, ऍक्च्युली आहे ना, क्लायंट रिडिंग्स देतो. आता त्यांना आहे ना डिवाइड बाय 9 करून आहे ना करायचं, डिवाइड बाय 8. काढते तुझा, इकडे जा सर्टिफिकेट. आपण ऍक्च्युली 1 बाय एवढं हे बघ इथे ना. आता बघ इकडे मास्टर इन्स्ट्रुमेंट आहेत ना, हे तेव्हा मास्टर इन्स्ट्रुमेंट बघ. ओके, आता मास्टर इन्स्ट्रुमेंट मध्ये इथे 2 आले, 0.014 to 3.5 बार. बरोबर? खाली पण येत असेल. हा, 2-3 आल्यात, कारण की त्याची रेंज काय होती त्या इन्स्ट्रुमेंटची, DUC ची रेंज बघ. ते सगळे ऍड ऑन झाले. DUC खाली आहे. खाली म्हणजे एकदम खाली नाही, सेकंड पेजवर. थांब ना, हळूहळू झालं. इन कॅलिब्रेशन ऑब्जेक्ट, ऍब्सोल्यूट प्रेशर आहे, आउट मेजरिंग रेंज बघ काय, -0.92 बार टू 20 बार. बरोबर आहे, हे रेंज आहे त्याची. आता हे रेंज आपल्या कोणत्या कोणत्या ह्याच्यामध्ये बसतं आपल्या लिस्टमध्ये? 1 to 60 बार मध्ये हे बघ इकडे, हे बघ 0.2 बार टू हे बघ -0.922 बार टू 20 बार. 2-3 इन्स्ट्रुमेंट बसणार त्याच्यामध्ये. ही रेंज, हे एक रेंज वाला बसणार,
नंतर दुसरं रेंज पण बसणार आणि तिसरं रेंज पण बसणार. तुला लॉजिक तसं लिहावं लागेल. मल्टिपल आले इकडे पण. हा? इकडे मल्टिपल आले ना पण याच्यामध्ये. मला हे तुला ना सांगावं लागेल, असं समजावून सांगावं लागेल. म्हणजे ह्याच्यावर एक मिनिट हा. मी स्क्रीन शेअर करते. हा. इथे रेंज दिसतात आता. हा. आता त्या DUC ची रेंज सांगशील मला जरा? -0.2 बार टू 200 M बार. -0.92 ना? हाँ 92 बार टू 20 बार है. पॉजिटिव वाला 20 बार. 20 बार ना? हाँ. आता बघ. आता ही रेंज 0.92 बार म्हणजे इकडे पर्यंत आहे. ठीक आहे, इथून स्टार्ट झाले तुझे, म्हणजे हा इन्स्ट्रुमेंट येणार तुझा, ही रेंज वाला येणार तुझ्याकडे. ठीक आहे, त्याच्यानंतर 20 बार. 20 बार कुठपर्यंत येते? ह्या रेंज मध्ये येते, बरोबर? रोहन, समजलं तुला? पॉझिटिव्ह वाला आहे पण तो. 20 बार पॉझिटिव्ह वाला आहे, मायनस नाहीये. हा 20 बार मायनस कसं होणार तुझं? आता हा 0.92 बार. आता M बार म्हणजे काय? मिली बार म्हणजे कमी, छोटा आहे ना, बरोबर आहे? आता कसं सांगू तुला? आता मायनस M बार छोटा आहे आणि बार मोठा आहे.
बरोबर आहे. आता इथे हे कशी असते हे बघ, इथे बघ -200 एम बार आहे, -200 एम बार आहे, ते पॉझिटिव्ह एम बार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुझं तसंच तुझं 92 बार आहे, ते 200 एम बार आहे. ओके. तिथून एम बार नंतर तुझं पुढे वाढत जाणार. एक बार आहे, त्याच्यानंतर छोटा एम बार आहे, -बार आहे, ही सायकल कळली तुला? मायनस बार पेक्षा मायनस एम बार जो आहे ना तो मोठा आहे. मायनस एम बार पेक्षा जो एम बार आहे तो मोठा आहे आणि एम बार पेक्षा बार मोठा आहे. समजलं? ती नंबर लाईन सिस्टीम समजली तुला? आता -0.92 ठीक आहे, हा बार 200 पॉझिटिव्ह एम बार पेक्षा लहान आहे. ओके. आता आपलं तुझं गेलं -0.92 बार 200 एम बार पर्यंत एक आलं. 200 एम बार 200 एम बार टू 1 बार पर्यंत एक रेंज इथे मिसिंग आहे या दोन रेंज मध्ये. 200 एम बार कुठे आहे? 200 एम बार पॉझिटिव्ह आहे, हे निगेटिव्ह आहे इथे. हे निगेटिव्ह आहे. 200 एम बार ऍब्सोल्यूट आहे, हे इथे. हे बघ, ही रेंज दिसली? इकडे बसलं तुझं 200 एम बार 200 एम बार टू 70 बार, म्हणजे 200 बार इथे बसते तुझं 20 बार. हे नाही येणार, हे नाही येणार, ही नाही येणार. आता त्यांनी कोणते कोणते मास्टर सिलेक्ट केलेत बघ. पिस्टन मॅनोमीटर. पिस्टन मॅनोमीटर तो 3 वेळा आहे. रेंज 8.5 डिजिट मल्टीमीटर आहे. मास सेट आहे आणि हायड्रॉलिक डेड वेट टेस्टर आहे. एक काम कर रोहन, हे ना मॅन्युअली सिलेक्शन ठेव, पण मल्टिपल मास्टर इन्स्ट्रुमेंट सिलेक्शन ठेव. ठीक आहे. आता ह्यांचा स्कोप आणि ह्याच्यामधले हे मिळत नाहीये, त्यांच्याशी मी डिस्कस करून घेते. म्हणजे त्यांनी मला तसे सिलेक्शन डिस्कस केलं होतं तेव्हा तसं डिस्कशन केलं होतं. ठीक आहे. पण ह्यांच्या इथे मास्टर इन्स्ट्रुमेंट मध्ये काहीतरी भलतंच दिसतं. पिस्टन मॅनोमीटर 8.5 डिजिट, आता 6.5 डिजिट मल्टीमीटर लिहिलंय त्यांनी इकडे स्कोप मध्ये. स्कोप मध्ये त्यांच्या 6.5च असेल आणि मग इथे 8.5 कसं यूज करतात ते लोक. 8.5 बरोबर ना? ही बघी त्यांची क्वेश्चन लिहून हे काय असतील ना ते आपण त्यांना विचारू ना.
नाही हे फोनवरच डिस्कस करायला लागेल ना. फोनवरच त्यांना विचारू असं म्हटलं, फोनवर डिस्कस हा. करू त्यांच्यासोबत हा. की सर असं आम्हाला हे नोट डाऊन झालेले आहेत, याचं काय क्लॅरिफिकेशन आहे किंवा याला कसं काय करायचं आहे त्याच्यासाठी. हम्म. आम्ही दिवाळीलाच देतो. होळीला काय देतो? आणि मास्टर इन्स्ट्रुमेंट लिस्ट पण त्यांनी दिलेली नाहीये ना आपल्याला, तर ते आपण तशी डिफाईन करून घेतली पाहिजे. काय देतो होळीचा पाक? आणि चेकबॉक्स वगैरे कोणते? राईटला दिसत आहेत ते. हे स्टॅटिक आहे, स्टॅटिक करायचं. त्याचा जर सर्टिफिकेट फॉर्मॅट आहे ना, आपलं जे फील्ड्स आहेत ना ते आपल्याला डिफाईन करायला लागतील. तुला मी फील्ड्स आणि बनवून मल्टिपल रेफरन्स इन्स्ट्रुमेंट हे करणार, यूज करणार, बरोबर ना, ती सिलेक्ट करणार. आता सध्याच्या यामध्ये आपण एकच यूज करतो आणि त्याचा जो रिझोल्युशनचा असतो, लिस्ट काउंट असतो, तो आपण यूज करतो ना इकडे अनसर्टनिटी मध्ये, कॅल्क्युलेशन मध्ये. हा हा. मग इकडे कोणाचं घ्यायचे नक्की? मग इकडे तर मल्टिपल असणार ना, 1 2 3 4 असे किती पण असू शकतात ना रेफरन्स इन्स्ट्रुमेंट. आता बोलत ना ते मॅन्युअलच ठेवायचं आहे सिलेक्शन. ते अनसर्टेनिटी कॅल्क्युलेशन इकडे वेगळं आहे, आपण ते फक्त बेसिक आपण घेतलं होतं. इकडे ह्यांचं अनसर्टेनिटी कॅल्क्युलेशन आहे ना ते मी देते. अनसर्टेनिटी कॅल्क्युलेशनचा त्यांनी फॉर्मॅट दिलाच नाहीये आपल्याला. मी लिस्ट आउट केलेलं आहे तेव्हा अनसर्टेनिटी कॅल्क्युलेशनचे डिटेल्स पण त्यांनी दिलेले नाहीत. आपला जो आपण जे फॉर्म्युला बनवलेत ना रोहन, तसेच करायचे पण थोडा डिफरंट वेने. तू जसे हे केलं असशील त्याला थोडस आपण मॉडिफाय करायचं थोडस. मी तुला एक्सेल बनवून देते फील्ड्सची, कोणते कोणते फील्ड्स कसे कसे आले पाहिजे. ठीक आहे. हा. अगं तू कॅलिब्रेशन सर्टिफिकेट मागे ठेव. बाकीचे फ्लो आहेत ना आशिष, त्याला कसं ते बाकीचे फ्लो आहेत ना त्याच्यावर हा. काम चालू करू दे. बाकीच्या याच्यामध्ये काय एवढे डिफरन्स नाहीये, ते बेसिकच फील्ड्स आहेत. त्याच्यामध्ये कॅलिब्रेशन सर्टिफिकेटचे फील्डचं एक वेगळं बनवावं लागेल आपल्याला. एक एक याचं बनवून जे मी डिस्कस केलंय त्यांच्यासोबत, कोणत्या व्हॅल्यूज कुठून येणार आहेत ते त्यानुसार मी फील्ड्स बनवून देते. काही स्टॅटिक असणार आहेत, काही डायनॅमिक असणार आहेत. ओके. तर काही वेळेस त्या जर ऑटोमॅटिकली असेल तर कोणत्या ह्याच्यातून व्हॅल्यू येणार. बरोबर. बाकी हे सगळं स्टॅटिक आहे. हे सगळं जे डिटेल्स आहेत ना हा हे हा. सगळे स्टॅटिक आहेत. तुला याची एक्सेल वगैरे पाहिजे का रोहन? नाही नाही, एक्सेल गरज नाही ना एक्सेलची? त्यांनी पाठवले का एक्सेल? नाही पाहिजे का तुला एक्सेल असं म्हणते? नाही नाही, एक्सेल नाही पाठवलं त्यांनी. कॅल्क्युलेशनच्या ज्यामध्ये लागतं फक्त एक्सेल, तिकडे मग फॉर्म्युला दिसतात तिकडे. आपण फॉर्मॅट आहे, IFDS चा फॉर्मॅट आहे. FDS चा स्कोप दिलाय. याच्यात पण रेंज वेगळे आहेत. FDS चा सिलेक्ट करतील तेव्हा. ठीक आहे, ते काही त्यांच्याशी बोलून घ्यावं लागतं, ते काही डिटेल्स दिलेले नाही आहेत.
या फ्लो मध्ये काही डाऊट आहे एक्सेप्ट कॅलिब्रेशन सर्टिफिकेट? नाहीये रोहन? नाहीये. हा, आपण Implementation करताना काय कॅलिब्रेशन, आलं तर विचार. हा फक्त सर्टिफिकेटचं आपण मी त्याचे फील्ड्स रेडीमेड देते तुला. कॅल्क्युलेशनचे जे काही डिटेल्स त्यांच्याकडून येतील, म्हणजे आता त्यांनी अर्धवट डिटेल्स दिलेत, तर ते येतील ते, आणि हे आपण बघून घेऊया. ठीक आहे. प्राइस लिस्ट ठेवावं लागेल ना अजून. हा, प्राइस लिस्ट ऍड लिस्ट. हा, प्राइस लिस्ट नाही, मास्टर इन्स्ट्रुमेंट लिस्ट आहे. आणि प्राइस लिस्ट मध्ये डेटाच त्यांच्याकडून घ्यायचा ना, प्राइस लिस्टचाच. आणि हो आशिष, त्यांचा आहे ना जानेवारी पासूनचा डेटा आहे ना, तो पण आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचा आहे त्यांना. हॅलो हॅलो. हा येतो आवाज. आपल्याला बॅकएंडचा आवाज जो आहे, सॉरी आवाजच म्हणते, बॅकएंडचा जो डेटा आहे ना, बॅकएंडने डेटा ऍड करावा लागणार आहे. त्यांचे कॅलिब्रेशन सर्टिफिकेट्स आणि जे काही आहे ना ते ऍड करायला लागणार आहे आपल्याला. त्यांचे लॅब ऑर्डर्स वगैरे हे कसे करशील मग ऍड त्याच्यामध्ये? तुला एक्सेल लागेल ना त्याच्यासाठी. पण कशाला आता? आधी क्रिएट पण नाही झालाय तो अजून. हा, अजून क्रिएटच नाही झाला ना पण फ्लो पूर्ण. नाही, जेव्हा तुझा वर्कफ्लो क्रिएट झाला, सगळं तुझं डेव्हलपमेंट कम्प्लीट झालं, तर त्याच्यानंतर तुला त्याच्यात मध्ये इम्पोर्ट करायला तू एक एक्सेल फाईल तू जनरेट करू शकतो ना, की ह्याच्यामध्ये मला तो डेटा द्या, तर मग मी ते बॅकएंडने अपलोड करतो, असं होईल. हा करू डेटाबेस शकतो. मध्ये डेटाबेस मध्ये टाकायला, बरोबर ना? हा हा. काय? दुपारी बोलले ना, दुपारी. त्यानुसारच त्यांना ते जे सब मेनू आणि मेनू करू ना आपण, ते त्या हिशोबानेच त्यांना करून द्यायचं. ठीक, आपण त्यांनी पाठवल्यानंतर सध्या तू हे फॉलो कर. इकडे अकाउंट्स मध्ये इनवॉइसेस आहे आणि एक्सपेन्स पण आहे आणि ट्रान्झॅक्शन. अरे हा, कुठे लिस्ट मध्ये ना? अकाउंट मध्ये, अकाउंटच्या ह्याच्यामध्ये. अरे थांब, एक अजून एक पॉइंट आहे. त्यांना एक्सपेन्स पाहिजे, एक्सपेन्स दाखवायचा आहे त्यांना. एक्सपेन्स करणार आणि इनवॉइसची अमाऊंट. ओके, म्हणजे आता समजा तुझ्याकडे आता 10 इनवॉइसेस आले, त्याचे तुला पेमेंट आलं. एक्झाम्पल, तुझ्याकडे 200 रुपयाचे 5 इनवॉइसेस आले आणि तुझ्याकडे झाले किती, 1000 रुपये. ओके, ते काय करणार माहितीये का, ते त्यांचं कॅल्क्युलेशन, त्यांची अशी प्रोसेस आहे की एक्सपेन्स आता ते आज ते म्हणजे एक 10 दिवसाचा स्पॅन समजूया आपण, आणि तुझ्याकडे इनवॉइस मधून 1000 रुपये आले. ओके, आता ते एक्सपेन्स टाकत जाणार की दिवसाचा त्यांनी आज 1000 रुपये 100 रुपये खर्च केले, उद्या त्यांनी 150 रुपये खर्च केले. ओके, आता त्यांच्या 10 दिवसामध्ये त्यांच्याकडे आलेत 1000 रुपये, त्याच्यामधून मग लगेच तिथल्या तिथे त्यांचे मायनस होत राहणार. आजपर्यंत आलेली तुझी इनवॉइस अमाऊंट आणि तू त्याच्यासोबत लगेच एक्सपेन्स ऍड केला, मग तुझ्याकडे किती आले, 100 आणि 150, 250 रुपये. तुझ्याकडे 1000 रुपये आहेत, 250 मायनस झाले, राहिले तुझ्याकडे 750 रुपये. असं त्यांना रिअल टाइम कॅल्क्युलेशन बघायचे. समजलं? आपला एक्सपेन्स रिपोर्ट आहे ना, आपण एक्सपेन्स रिपोर्ट कसा बनवलाय, अगेन्स्ट आरजीपी बनवलाय ना आपण एक्सपेन्स रिपोर्ट. हा, तर तसं नाही येणार. तुझा एक्सपेन्स रिपोर्ट तुझा ते इंडिपेंडेंटली त्यांना हवा तेव्हा ते एक्सपेन्स त्याच्यात ऍड करत जाणार. इंडिपेंडेंटली फक्त रेकॉर्ड ऍड होत राहणार, आणि ती जी टोटल एक्सपेन्सची अमाऊंट आहे ना, ती तुझ्या इनवॉइस मधून मायनस होत राहणार. प्रत्येक
एक्सपेन्स मधून ओव्हरऑल इनवॉइसची अमाऊंट कट होणार आहे का? हा, पण ती का- कशी माहितीये का, ते कसं ठेवायचं माहितीये, फायनान्शियल इयर. आता म्हणजे तुझं आतापासून फायनान्शियल इयर चालू झालं तुझं, ओके. एप्रिल 1 पासून तुझा फायनान्शियल इयर, तर तिथे तू 10 तारखेला तू इनवॉइस अमाऊंट ऍड करणार आहे. तर त्यांचे एक्सपेन्स अमाऊंट समजा तू 1 तारखेपासूनच एक्सपेन्स टाकायला चालू केला आणि तुझा इनवॉइस अमाऊंट किती आहे, 0. अजून तुझ्याकडे इनवॉइस आलेला नाहीये, तर मग तुझी एक्सपेन्सची अमाऊंट काय दिसणार, तुझी मायनस. करेक्ट, मायनस दिसेल. मग जेव्हा तुझं इनवॉइस येईल, परत तुझी ते एक्सपेन्स अमाऊंट जी तुझी मायनस मध्ये असेल, ती रिमेनिंग अमाऊंट आहे ती तुझी प्लस होऊन जाईल, बरोबर ना? हा. त्यांनी तो फॉर्मॅट पण दिलेला नाहीये. नाही, हा नाही क्वेश्चन आहे. हा? ते समजलं, एक्सपेन्सचं समजलं. आता समजा मी माझ्याकडे 5 इनवॉइस आहेत, बरोबर? हा. आणि माझ्याकडे 3च एक्सपेन्स आहेत फक्त, पण ते वेगवेगळ्या ह्याच्यातून आहेत. मग ते 5 इनवॉइसची जेवढी टोटल येणार आहे त्यातून मायनस करायचं ना ओव्हरऑल. हा, तेच मला वाटलं की इंडिपेंडेंट एका म्हणजे एक किंवा मल्टिपल एक्सपेन्स एकाच इनवॉइसच्या अगेन्स्ट असणार आहे असं वाटतं. नाही, आपण तसं Overall. केलेलं आहे. आपल्याकडे तसं आहे ना, आपल्या सिस्टीम मध्ये नाहीये. आपण आरजीपीच्या अगेन्स्ट आपण एकच आरजीपी आपण जनरेट करतो आणि तेव्हा त्याच्या अगेन्स्ट सगळे सर्व्हिस इंजिनियर जो काही एक्सपेन्स होतो तो त्यांचा टाकतात. आपण रेफरन्स दिलाय आरजीपीचा नंबर क्लीन रूम साठी. हा, पण तो आरजीपी ना, आपण इनवॉइस मधून मायनस थोडी होते तो नंतर. हा, ते नाही केलं आपण, बरोबर आहे. पण इथे ह्यांना एक्सपेन्स तिथे टाकत जायचे आणि त्यांना आता त्यांच्याकडे किती रिमेनिंग अमाऊंट आहे ही त्यांना रिअल टाइम ते दिसले पाहिजे. ठीक आहे. आता मी तुला 2 गोष्टी देते. एक, तुला कॅलिब्रेशन सर्टिफिकेटचे जे फील्ड्स आहेत ना ते, आणि डॅशबोर्ड जो आहे, डॅशबोर्ड कसं आपल्याला बनवायचं, डॅशबोर्ड काय काय दाखवायचं ते मी तुला क्रिएट करून देते. ह्यांचा का? हा, डॅश हा नाही ह्यांचा हा. ह्यांचा तुझा डॅशबोर्ड वेगळाच येणार आहे ना. तर तुला आपल्या एक्झिस्टिंग मध्ये काय, सॉरी डॅशबोर्डच बोलते, डेटाबेस. असेच वेगळा डेटाबेस क्रिएट करतोयस ना? डेटाबेस क्रिएट करायचं सगळं. हा, ठीक आहे. तर ह्याचा तुला डॅशबोर्ड बनवावं लागेल. हे डेटाबेस क्रिएट करायला वेळ लागतो काय वेगळा, आशिष? हा आशिष, नाही, तो आहे तो कॉपी करणार आपण, फक्त याचं पूर्ण स्ट्रक्चरच नवीन कॉपी पेस्ट करायचं रोहन. ठीक आहे, चालेल. ठीक आहे रोहन, एवढं तू स्टार्ट कर, मग मी तुला बाकीचे ते फील्ड कॅलिब्रेशन सर्टिफिकेटचं देते आणि हा डेटा पण त्याच्यावर. हा, आशिष, हा मेल आहे ना त्यांना ऍज इट इज करा आणि ह्याचा फॉलोअप घे. मी फोन करून सांगेन त्यांना काय काय हवंय ते, त्यांच्याशी बोलून घेईन मंडेला. मी ते ह्याच्यात टाकते चॅटमध्ये. तुला मेल करू का आशिष? तर बेटर राहील, मेल केलंच तर बेटर राहील.